चौथ्या दिवसामध्ये पदार्पण करत आहोत. पाहता पाहता 3 दिवस निघून गेले आहेत. चौथ्या दिवसामध्ये पदार्पण करत आहोत. मनुष्य जीवनाचं जीवन पवित्र करणारी ही श्रीमद भागवत कथा आणि या चौथ्या दिवसामध्ये पदार्पण करण्यासाठी या श्रीमद भागवत कथेला साथसंगत करण्यासाठी शिंतवादनाच्या माध्यमातून श्री हरिभक्ती पारायण वयानं जरी लहान असले बापू तरी कलेनं पात्र फार विद्वान असणारे गौरव महाराज आहेत. त्यांना साथसंगत तबल्याच्या माध्यमातून करणारे श्री हरिभक्ती पारायण माऊली महाराज सावंत बीडकर. नाव घ्यावं लागतं बीडचं. श्री हरिभक्ती पारायण गजानन बाबा आहेत. नगरीमध्ये ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत असताना आमचा ओळख झाली. बापूंनी सुद्धा या परिसरामध्ये अनेक वेळा कार्यक्रमाच्या माध्यमातून मला बोलवलं. ते सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये आहेत. बापू, आनंद वाटला तुम्ही आलात. आणि सर्व हे आपल्या परिसरातील भक्त मंडळीच्या उत्साहामध्ये चालू असलेल्या या श्रीमद भागवत कथेला आजच्या चौथ्या दिवसामध्ये आपण पदार्पण करत आहोत. बापू, मनुष्य जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकाला असा प्रश्न पडतो की मला लोक काय म्हणत असतील. हा प्रश्न जगातील प्रत्येक व्यक्तीला पडतोय. मला म्हणायचंय प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येक वेळेस दिवसातून एकदा तरी असा प्रश्न पडतो की मी जीवन जगत असताना किंवा एखादं काम करत असताना मला लोक काय म्हणत असतील, महाराज लोक काय म्हणतील ह्याचा विचार करणं फार सोडून द्यावा. कारण एक वेळेस नथुराम गोडसेजींना कारागृहामध्ये प्रश्न विचारला होता. नथुराम गोडसेजी, तुम्ही केलेल्या कृत्याबद्दल जगातील देशातील लोक तुम्हाला देशद्रोही म्हणतील. नथुराम गोडसेजींना सांगितलं, मी केलेल्या कृत्याबद्दल देशातील देशद्रोही मला देशद्रोहीच म्हणतील आणि देशभक्त मला देशभक्तच म्हणतील. याचा अर्थ असा आहे, चांगला व्यक्ती कधी कुणालाच वाईट म्हणत नाही आणि वाईट व्यक्ती कधी कुणालाच चांगलं म्हणत नाही. मनुष्य जीवनाचं जीवन जगत असताना जगाचा विचार न करता आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्हाला काय चांगलं वाटतंय याचा विचार करणं फार महत्वाचं आहे. कारण समुद्रामध्ये कितीही साखर टाका, समुद्र गोड कधी होत नाही. गाढवाला कितीही तीर्था ठिकाणची आंघोळ घाला, उकिरड्यावर लोळल्याशिवाय राहणार नाही. आणि स्वार्थी माणसाला कितीही उपकार करा, स्वार्थ संपल्यानंतर आपली लायकी दाखवल्याशिवाय राहणार नाही. मनुष्य जीवनातील नियमावली आहे बाबा. कितीही प्रयत्न करा. असो, श्रीमद भागवताच्या माध्यमातून आम्ही कालच्या कथा भागामध्ये पाहत असताना राजा परीक्षितीला शाप मिळाला आणि शाप मिळाल्याच्या माध्यमातून राजा परीक्षितीने महर्षी शुकाचार्याने एक प्रश्न विचारला. शुकाचार्य, माणसाने मरण प्रसंगी काय करावं? हा प्रश्न विचारल्यानंतर महर्षी शुकाचार्यांचं उत्तर आपण कालच्या सत्रामध्ये पाहिलं. विदुरजी आणि उद्धवाचा संवाद पाहिला. जोपर्यंत एखाद्याच्या घरामध्ये नामधारक जन्माला आलेला आहे किंवा नामधारक जिवंत आहे, तोपर्यंत त्याच्या कुळामध्ये कितीही वाईट कृत्य करणारा व्यक्ती जरी असेल तरी नामधारकापासून तो तारला जातोय. त्याची उदाहरणं देऊन मी सांगितलं. लंकेच्या ठिकाणी जोपर्यंत विभीषण होता तोपर्यंत रावणाला काही करता आलं नाही. आणि कौरवांच्या
राज्यामध्ये जोपर्यंत विदुरजी होते तोपर्यंत कौरवांचं कोणीही काही करू शकलं नाही. फार सविस्तराने पाहत असताना सृष्टीचा विस्तार पाहिला, वराह भगवंतांची अवतार पाहिला आणि पुढे जय विजय यांना शाप प्राप्त झाला. ह्या सर्व बारकाईनं कथा ऐकून आम्ही शेवटी मनु आणि शतरूपा यांच्या वंशाचा विस्तार पाहत असताना आकुती, देहुती, प्रसूती आणि प्रियव्रत आणि उत्तानपाद यांच्या वंशाचा विस्तार पाहत असताना आकुती ही रुची प्रजापतीला दिली. पुत्रिका धर्मानुसार हिचा विवाह केला. पुढे ह्याच कुळामध्ये भगवंतांनी यज्ञ भगवान स्वरूपाने अवतार घेतला. पुढे देहुतीच्या कर्दम ऋषीची विवाह झाला. 7 कन्या झाल्या. एक कन्या अनुसया नावाची अत्रीला दिली. हिच्यापासून 4 भगवंतांनी अवतार घेतले. दत्त भगवान, ध्रुवास ऋषी आणि चंद्रदेव. पुढे याच देवतेच्या माध्यमातून कपिल भगवंताचा अवतार झाला. आणि पुढे प्रसूती नावाची जी कन्या आहे ना, ही प्रसूती नावाची कन्या दक्षाला दिली. दक्षाला 16 कन्या झाल्या. 13 कन्या धर्माला दिल्या. एक अग्नीला दिली, एक पितरांना दिली आणि एक महादेवाला दिली. ती महादेवाला दिली, हिचं नाव सती आहे. आम्ही आमच्या कालच्या सत्रामध्ये सती चरित्र पाहिलं. दोन मिनिटं शांत. गोपाल कृष्ण भगवान की जय, राधा रानी सरकार की जय, जय जय श्री राधेश. राधा, परम मंगलमय परात्पर अकारण करुणा वर्णालय भक्तवांच्या भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपा आशीर्वादाने या श्रीमद भागवत कथेचं आपण श्रवण करत आहोत. कालच्या सत्रामध्ये आम्ही पाहिलं, सती चरित्र पाहिलं. दक्ष प्रजापतीनं माझ्या प्रभूंना अपमानित करण्यासाठी एखादा यज्ञ आरंभ करावा म्हणून त्या यज्ञ आरंभ केला. आपल्या पतीनं बी माझ्यासोबत यावं म्हणून सतीने फार अट्टहास केला. शेवटी आपल्या पित्याच्या घरी न बोलवता जावं ह्याच न्यायाने सतीनं पित्याच्या घरी जाऊन पाहिलं. मला कोणीही बोलत नाही समजलं सतीला. आणि फक्त माझ्या प्रभूंनाच अपमानित करण्यासाठी जर हा यज्ञ आरंभ केला असेल, हे तू कळल्यानंतर सतीनं आपला देह त्याग केला. यज्ञ कुंडामध्ये प्रवेश करावा आणि शांत व्हावं. हीच सती पुढे हिमालयाच्या आणि महिनावतीच्या पुटी जन्माला घेऊन पार्वती रूपाने येते आहे. घोर तपश्चर्या करते की प्रभूच माझे पती व्हावेत.
पुन्हा पार्वतीचा आणि माझ्या भोलेनाथांचा विवाह होतोय. कथाभाग आम्ही इथपर्यंत पाहिला होता आणि थोडस दृश्य त्या यज्ञकुंडामध्ये कसं व्हावं ते आम्ही पाहिलं आणि इथपर्यंत आपली कालची कथा आली होती. मला सांगायचंय, मनु आणि शतरूपा यांच्या वंशाचा विस्तार करत असताना 3 कन्यांच्या वंशाचा विस्तार आम्ही पाहिला. आकुती, देहुती आणि प्रसूती. भगवान श्री शुकाचार्यांना प्रश्न विचारल्यानंतर राजा परीक्षितने विचारलं, महाराज, उत्तानपादाच्या वंशाचं वर्णन तुम्ही मला फार विस्ताराने सांगावं. असं काय घडलं होतं की जेणेकरून 5 वर्षाच्या बालकाला असं वाटू लागलं की आतापर्यंत त्या पदावर कोणीच पोहोचलं नाही, अशा पदावर जाऊन पोहोचावं? त्याचं कारण काय आहे? महाराज, उत्तानपादाला 2 पत्न्या आहेत. एकीचं नाव सुरुची आणि एकीचं नाव सुनीती. या दोन्ही पत्न्यांना 1-1 मुलं आहेत. सुरुचीच्या मुलाचं नाव आहे उत्तम आणि सुनीतीच्या मुलाचं नाव आहे ध्रुव. सुरुची आवडती पत्नी आहे आणि सुरुची नावडती पत्नी आहे. ह्यांच्या ज्या वेळेस उत्तानपाद उत्तमावर जास्त याचं प्रेम होतं. एक वेळेस अशी घटना घडली गेली की ध्रुवाला वाटायला लागलं माझ्या वडिलांच्या मांडीवर मीही बसावं, माझ्या वडिलांनी मलाही घ्यावं, राजसिंहासनावर बसलेल्या या उत्तानपादाच्या जवळ मीही जावं, मलाही त्यांनी जवळ घ्यावं, माझ्या वडिलांचं प्रेम मलाही असावं. बालपणी पाहिलेलं, आताच बालपणी पाहिलेलं. कारण उत्तम माझाच भाऊ आहे. गल्लीमध्ये खेळत असताना मुलांनी ध्रुवाला म्हणावं, तुझ्या वडिलांनी तुला घेताना मी कधीच पाहिलं नाहीये. बापाच्या मांडीवर बसण्याचा प्रयत्न ध्रुवानी केला. उत्तमाला काहीतरी खाण्याचा हेतूने उत्तानपादाने जवळ घेतलेलं असावं आणि त्याच प्रसंगावर ध्रुवाने सुद्धा वडिलांच्या मांडीवर जाऊन बसण्याचा प्रयत्न करावा. उत्तानपादाने जवळ उचलून घ्यावं. हे दृश्य फक्त एका स्त्रीनं पाहिलं, ती म्हणजे सुरुचीनं पाहिलं. सुरुचीनं त्या मुलाला, त्या ध्रुवाला, 5 वर्षाच्या बाळाला हाताला धरावं आणि बापाच्या मांडीपासून वेगळं करावं आणि सांगावं, तुला जर ह्या मांडीवर बसायचं असेल तर तुला ह्या माझ्या पोटी जन्माला यावं लागेल. या मांडीवर बसण्याचा तुझा अधिकार नाहीये. अनेक शब्दामध्ये बोलल्यानंतर ध्रुव रडत रडत आपल्या आईपाशी जावा आणि सांगावं, आई, काय माझा अपराध आहे? माझ्या वडिलांपाशी जाण्याचा प्रयत्न केला तर ऐक ना, तू ती आया सांगतेस ना, ती माझी मोठी आई आहे. बाबांच्या मांडीवर जाऊन बसण्याचा प्रयत्न केला, मला आईनं हाताला धरला आणि फरफडत फरफडत बाजूला घ्यावं, लांब अंतरावर सांगावं, आई, हे ध्रुवा, तुला जर त्या मांडीवर बसायचं असेल तर तुला माझ्या कुशीतून जन्म घ्यावा लागेल, त्यावेळेस तुला या मांडीवर बसता येईल. सांग नाही का ग मला माझी आई मला मांडीवर बसू देत नाहीये? माझेही बाबा आहेत ना. तू म्हणतेस ना मला वारंवार, मी विचारल्यानंतर माझे बाबा कोण आहेस तर तुम्हाला सांगते आहे,
ज्या वेळेस मी त्यांच्याकडे पाहावं, महाराज आईचं अंतकरण असं असतं, जगामध्ये कितीही अपराध करा पण आई एक असं न्यायालय आहे, एका क्षणामध्ये तुमच्या किती अपराध केले असतील तर क्षमा करते आहे. आम्ही सामान्य बालक या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून हा प्रचार वारकरी धर्माचा करत असताना हे ज्ञानही महाराज आम्हाला कोणी द्यावं. आळंदी या ठिकाणी आम्ही वास्तव्य करत असताना त्या माऊलींच्या समाधीला स्पर्श करावा आणि जगाच्या माऊलीनं आमच्यावर उपकार करावा. महाराज आम्ही किती अपराध केले असतील तरी आम्हाला एका क्षणात माफ करावा. आणि आम्हाला या पदापर्यंत पोहोचण्याचं कारण काय आहे तर त्यांचे संतांचे उपकार आमच्यावर आहेत. ते माऊली ज्ञानोबा आमचे अनाथ अपराध क्षमा करून आमच्यावर उपकार करतात. महाराज अहोती आळंदीची माझी ज्ञानाबाई, अहोती आळंदीची माझी ज्ञानाबाई, कुणाचा विश्वास तुटू देत नाही. अहोती आळंदीची माझी ज्ञानाबाई, कुणाचा विश्वास तुटू देत नाही. तिच्या मूर्तीला पाहून जर बोललो मनातून, तिच्या मूर्तीला पाहून जर बोललो मनातून, ती ऐकती आपलं सेवकाई, हो ती ऐकती आपलं सेवकाई. अहोती आळंदीची माझी ज्ञानाबाई, अहोती आळंदीची माझी ज्ञानाबाई, कुणाचा विश्वास तुटू देत नाही. अहोती आळंदीची माझी ज्ञानाबाई, कुणाचा विश्वास तुटू देत नाही. ध्रुवाने आपल्या आईजवळ जावा आणि आईला म्हणावा, आई ज्यावेळेस मी बाबाच्या जवळ जावं ना तुम्हाला प्रत्येक वेळेस बाबाने दूर करावा. असं काय घडलाय? आईनं ध्रुवाला समजून सांगावं, बाळा तुझ्या वडिलांची जी आवडती पत्नी आहे ना ती तुझी मोठी आई आहे. आई माझ्या आईनं सांगितलं मला जर माझ्या वडिलांच्या मांडीवर बसायचं असेल तर आई म्हणते की तुला माझ्या खुशीमध्ये जन्माला यावं लागेल. सांग ना आई, मला आईच्या खुशीमध्ये जन्माला यायचं असेल तर काय करावं लागेल ग? त्यावेळेस आईनं सांगावं, बाळा भगवंत प्राप्ती करून भगवंताला जे मागशील ते तुला देणारा भगवंत आहे. आई मला असं एखादं पद प्राप्त करून घ्यायचंय की जेणेकरून एकदा का त्या पदावर बसल्यानंतर मला कोणी उठ म्हणलं नाही पाहिजे. सांग ना ग आई, मला एखाद्या जागेवर बसल्यानंतर मला कोणीच उठ नाही म्हणलं पाहिजे. अशी जागा प्राप्त करून घेण्यासाठी मला काय करावं लागेल? मुलाला उपदेश करण्यासाठी त्या आईनं सांगावं, तुला जर ते गादी प्राप्त करून घ्यायची असेल, ते पद प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुला भगवंत प्राप्ती आधी करून घ्यावी लागेल. आई मला भगवंत प्राप्ती करून घ्यायची असेल तर सांग ना ग, तो देव कोठे आहे? काय करावं लागेल मला देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल? बाळा घोर तपश्चर्या करावी लागते. आई सांग ना ग, तो देव कोठे आहे? बाबाच्या मांडीवर बसण्याचा प्रयत्न केला,
सावत्र आईने बाळाला खाली उतरलं तर 5 वर्षाच्या बाळाच्या मनामध्ये बुद्धीमध्ये असे विचार आले की अशा एका पदावर बसावं. कुणी ऊट म्हणलं नाही पाहिजे तर भगवंत प्राप्तीची इच्छा आईने मनामध्ये जागृत करावी. बाळा, मनुष्य जीवन जर जन्माला आलेला आहे ना, याचा फक्त एकमेव पर्याय जो आहे तो भगवंत प्राप्ती करून घेण्याचा. मग आई सांग ना ग, तो भगवंत कुठे भेटेल? बाळा, तुला घराचा त्याग करावा लागेल आणि तुला देवाची तपश्चर्या करण्यासाठी निघून जावं लागेल. आई, मी खूप लहान आहे ग. आईला प्रश्न विचारलेत आहे, ते भगवंत प्राप्त करून घ्यायचं असेल तर तू चल ना माझ्यासोबत. सांग ना ग कुठे भगवंत आहे. त्या आईनं जड अंतकरणाने सांगावं, बाळा, हे ध्रुवा, मी जर तुला सोडून आले तर पतिव्रतेचा नियम भंग केल्याचा दोष मला लागेल. मला तुझ्या सोबत येता येणार नाहीये. पतिव्रतेचा धर्म असा आहे, काही झालं तरी पतीला सोडून राहता येत नाही. आणि बाळा, मी जर तुझ्या सोबत आले तर पती धर्माचा नियम मोडला जाईल. बाळा, तुला एकट्याला जावं लागेल. आई सांग ना ग, कोणत्या ठिकाणी जावं, काय करावं, काय साधना करावी? बाळा, तुझ्या मनामध्ये जर भगवंत प्राप्तीची दृढ इच्छा असेल ना, निश्चित तू गेल्यानंतर तुला मार्ग निश्चित सापडेल. भगवंत तुझ्यावर कृपा करतील, योग्य तो मार्ग तुला दाखवतील. 5 वर्षाच्या बाळाने कुठलाही विचार न करता आपलं राज्य घरदार सोडून वनामध्ये निघून जावं. वनाच्या मार्गाने जात असताना एक महात्मा त्या 5 वर्षाच्या बाळाला भेटला. त्या महात्म्याचं नाव आहे नारद महर्षी. नारद महर्षीने त्या बाळाला भीती घालावी म्हणून विचारलं, हे बाळा, कुठे जात आहेस? सांगावं, मला भगवंत प्राप्ती करून घ्यायची आहे. 5 वर्षाच्या बाळातील शब्द कानावर पडल्यानंतर नारद महर्षीला आनंद झाला. पण वाटलं, परीक्षा घेण्यासाठी नारद महर्षी म्हणतात, बाळा, भगवंत प्राप्त करण्याची हे तुझं वय नाही आहे. ध्रुवाने म्हणावं, तुम्हाला सांगता आलं तर सांगा, भगवंत कोठे आहे, भगवंताचा कोणता मार्ग आहे. पण या मार्गातून वेगळं होण्याचा पर्याय तुम्ही करू नका. ज्या अर्थी माझ्या आईने मला जन्म दिलाय आणि जन्म देणाऱ्या आईनं मला सांगितलंय ना, वनामध्ये जाऊन तपश्चर्या केल्यानंतर तुला भगवंत प्राप्ती होणार आहे, निश्चित मला मिळणार आहे. हे ध्रुवा, तुला जर वनामध्ये जाऊन तपश्चर्या करायची असेल तर वनामध्ये अनेक प्राणी आहेत. अनेक प्राण्यांची शिकार तुझी होईल, तुला भीती वाटणार नाहीये का? ध्रुवा, इथे रात्र होईल, दिवस होईल, अनेक संकट तुझ्यावर येतील. जा, घरी जा. अनेक प्रश्नांनी सांगावं. ध्रुवाने सांगितलं, तुम्ही कोण आहात? भगवंत प्राप्तीसाठी मी निघालो आहे, पण तुम्ही ह्याच्यापासून दूर करणारे तुम्ही आहात तरी कोण? तुम्हाला सांगता आला तर भगवंत प्राप्तीचा मार्ग सांगा, नाही तर तुम्ही माझ्या वाटेतून बाजूला व्हा. सांगावं. नारद महर्षींच्या लक्षात आलं की हा मुलगा भगवंत प्राप्ती झाल्याशिवाय शांत बसणार नाहीये. 12 अक्षराचा मंत्र या नारद महर्षीने ध्रुवाला सांगितला आणि सांगितला, हा मंत्र तू म्हणत तपश्चर्या केल्यानंतर तुला भगवंत निश्चित भेटतील. आणि त्यावेळेस नारद महर्षी निघून जातात. 5 वर्षाचा बालक वनामध्ये निघून जातोय आणि तपश्चर्याला आरंभ करतोय. कशा माध्यमातून तपश्चर्या करतोय, कसा जप त्या मंत्राचा करतोय. ओ भगवते वासुदेवाय. मंत्राचा जप घ्यावा. 5 वर्षाच्या बाळाने मंत्र जपाला आरंभ करावा. खड तर तपश्चर्या करून 6 महिन्याच्या आत
ध्रुवाने भगवंत प्राप्ती करून घ्यावी. 1 महिना फक्त अन्नाचा त्याग करावा आणि समाधी अवस्थेमध्ये फक्त मंत्राचा जप करावा. पाहता पाहता अन्नाचा त्याग केलाय, आता फक्त फळं खावीत, फळांचाही त्याग करावा, झाडांची पानं खावीत, काही कालांतराने सुकलेली पानं खावीत, पाण्यावर राहावं, आता पाणीही बंद करावं आणि फक्त श्वासावर थांबावं आणि देवाचं भजन करावं. अथांग ती साधना पाहून भगवंताने प्रगट व्हावं आणि ध्रुवाला दर्शन द्यावं. समोर उभा राहिलेले आहेत, डोळे झाकलेल्या ध्रुवाने डोळे उघडून पाहावेत तर साक्षात भगवंत पुढे आहेत. ध्रुवा, तुझी तपश्चर्या पाहून मी प्रसन्न झालो आहे, माग तुला काय मागायचे. मनामध्ये एकच इच्छा होती, असं मला पद द्या की जेणेकरून त्या पदावर बसल्यानंतर मला कोणीही उठू म्हणणार नाहीये. देवाच्या कानावर शब्द पडताच देवाने सांगितलं, असं एक पद देईन की त्या पदापर्यंत कोणीच पोहोचणार नाही आणि त्या तुला कोणीच उठ मारणार नाही. असं पद दिलं की त्या पदावर बसल्यानंतर ध्रुवाचंच नाव त्या पदाला पडलं आणि ध्रुव पद ध्रुवाला देऊन टाकलं. आणि पण सांगितलं, त्या पदावर जाण्या अगोदर तुला 1000 वर्ष ह्या मृत्यूलोकामध्ये राज्य करावं लागेल. भगवंत निघून जातात. निघून गेल्यानंतर ध्रुवाला कळालं की अरे, भगवंत आपल्याला मिळाल्यानंतर आपण मुक्तीचा मार्ग त्यांना मागायचा, मुक्ती मागायची, आपण पद मागून बसलो आहोत. काही काळांतराने 6 महिन्याच्या अंतर झाल्यानंतर ध्रुवाने आपल्या घरी जाण्याचा निश्चय करावा. 6 महिने आपला बाळ आपल्या घरी आलेलं नाही पाहिल्यानंतर उत्तानपादांना फार अपमान वाटायला लागला, शोक वाटायला लागला, दुःख वाटायला लागलं की माझ्या एका कृत्यामुळे घर सोडून दिलाय. अनेक सैन्य शोधण्यासाठी पाठवली होते, पण ध्रुवाचा तपास कुठेच लागत नव्हता. कुठे गेलेला असावं का मांडीवर नाही बसू दिलं म्हणून ध्रुवाने घर त्याग केलेला असावं. माझा मुलगा शोधण्याच्या हेतूने अनेक सैन्यांना पाठवलं, पण ध्रुव काही मिळत नाहीये, सैन्यांनी परत यावं. जोपर्यंत व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर आहे तोपर्यंत कोणत्याच व्यक्तीची आपल्याला किंमत कळत नाहीये, पण आपल्यातून व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीची आपल्याला किंमत कळते. हाच मानवाचा नियम आहे. पहा, तुमच्या पुणे जिल्ह्यामध्ये जास्त प्रसंग दसकिऱ्याला प्रवचन घडली जातात बघा. बापू, आमच्या मराठवाड्यामध्ये दसकिऱ्याला प्रवचन पद्धत नाही आहे. आमच्या इकडे दसकिऱ्या हा विधी गंगेच्या ठिकाणी जाऊन केला जातो. कितीही लांब गंगा जरी असली ना, गंगेच्या ठिकाणी ज्या भावकीतला व्यक्ती मेलाय त्या व्यक्तीने भावकीने सगळ्यांनी गंगेच्या ठिकाणी जायचं, विधी करायचा आणि जी भावकी त्या ठिकाणी गेली आहे ना, त्या भावकीला नातेवाईकांनी आपापला डब्बा बनवायचा खाण्यासाठी आणि नातेवाईकांनी पाठीमागून त्यांना जेवण घेऊन जायचं, विधी पूर्ण करायचा. नातेवाईकांनी आणि त्या भावकीनं सोबत बसून जेवण करायचं गंगेच्या किनारी आणि परत वापस यायचं गावावर. आणि 13व्याचा विधी सर्व नातेवाईकांना बोलून केला जातो. तुमच्या इकडे अशी पद्धत आहे, दसकिऱ्याच्या विधी थोडा प्रवचन. राधा राधा तुमच्या इकडे अशी प्रथा आहे, दसकिऱ्याच्या विधीला प्रवचन ठेवलं जातं आणि प्रवचन झाल्यानंतर अनेकांच्या श्रद्धांजल्या समर्पित केल्या जातात. मला म्हणायचंय, काही काही वेळेस असा संपर्क येतो की गेलेल्या व्यक्तीच्या आणि श्रद्धांजली वाहणाऱ्या व्यक्तीचा संबंध कधीच आलेला नसतो, पण सांगणारा हेतू असा असतो, फार जीवन चांगलं होतं काळ्या आईची सेवा करत करत. मला म्हणायचंय, त्यांचं जीवन खर्च झालं, मुंबई सारख्या ठिकाणी अमुक अमुक वर्ष सेवा केली, देशाची सेवा तिथे केली आणि इथे येऊन उर्वरित आयुष्य रिटायरमेंटच्या काळामध्ये
काळ्या आईची सेवा करीत करीत देह ठेवला. त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या ह्यांना त्यांना उतर त्यांना ह्या दुःखातून निवारण करावं अशी श्रद्धांजली वाहिली जाते. केव्हा? माणूस गेल्यानंतर. पण माणूस जोपर्यंत दवाखान्यामध्ये आहे, जोपर्यंत त्याला खायला भाकर नाहीये, तोपर्यंत भेटायला कोणी येत नाहीये. जोपर्यंत माणूस आपल्यातून निघून गेल्यानंतर माणसांची किंमत कळते आहे तोपर्यंत किंमत करा. गेल्यानंतर काही गोष्टी नाही केल्या तरी चालते. महाराज, मी म्हणेल, कुत्र्याला कितीही प्रेमाने भाकर चारा, चावल्याशिवाय राहणार नाही. कुत्र्याला कितीही प्रेमाने सांभाळा, शेवटी चावल्याशिवाय राहणार नाही. आणि आई वडिलांना कितीही फेकून भाकर टाका, आशीर्वाद दिल्याशिवाय त्या आई वडिलांचा समोर राहत असताना आहे तोपर्यंत सांभाळा. कारण जिवंतपणी जर त्यांच्या आत्म्याला आपण तळतळा देत असतो तर मरण प्रसंगीच्या काळाला कितीही मोठा धावा करा, कितीही मोठा प्रवचन मोकार बोलवा, त्याचा आत्मा तुम्हाला दशकिर्या वेदूतून काय म्हणत असेल त्या जीवाला असो. मला म्हणायचं आहे, ध्रुवाने आपलं घर सोडलंय, पण त्यावेळेस जोपर्यंत जवळ होता तोपर्यंत मांडीवर नाही घेतलं. पण आता कशाचा त्याग करावा. पण आता 6 महिन्यानंतर ध्रुव परत येतो. ही कानावर बातमी पडल्यानंतर उत्तानपादाला आनंद वाटायला लागला. प्रत्येकाने सांगावं, ध्रुव येत आहे, ध्रुव येत आहे. ध्रुव आल्यानंतर उत्तानपादाला आनंद झाला. सुरुची आणि सुनीती तिथे आहेत. सर्वप्रथम ध्रुवाने आपल्या आईला प्रणाम नाही केला, सावत्र आईपाशी जावाने सावत्र आईला प्रणाम केला. आई, अगं तुझ्यामुळेच मला देव प्राप्त झाला. तू जर मला वडिलांच्या मांडीपासून दूर करण्याचा प्रयत्न केला नसतास, तुम्ही या लहान वयामध्ये भगवंत प्राप्ती करून घेतली नसती. महाराज, 14 वर्ष वनवास पूर्ण करून आल्यानंतर रामप्रभूने आपल्या आईचं नाही दर्शन घेतलं, कैकेयीचं आधी दर्शन घेतलं. आई, तू जर माझ्यासाठी वनवास मागितला नसतास ना, तर मला वनामध्ये असलेला साधूंचं ऋषीचं दर्शन झालं नसतं. राज्य सांभाळत मी इथेच राहिलो असतो. कारण माझ्या आईने मला जरी जन्म दिला असतास तर मला भगवंत प्राप्तीसाठी देणारा मार्ग तू आहेस. योग्य वेळ यावे, उत्तानपादाने आपल्याला भगवंत प्राप्ती करण्याच्या हेतूने निघून जावाने राज्याभिषेक ध्रुवाचा करावा. राज्याभिषेक केल्यानंतर हजारो वर्ष ध्रुवाने मृत्यू लोकामध्ये राज्य केलंय. पण एक वेळेस ध्रुवाचा भाऊ जे उत्तम आहे ना, हा उत्तमाचं यक्षाबरोबर युद्ध झालं. आणि यक्षाच्या माध्यमातून याचा उत्तमाचा वध झाला. आणि यक्षाला मारण्यासाठी ध्रुव निघाला. ध्रुवाने हजारो यक्ष मारली महाराज, हजारो यक्ष. एक भाऊ मेल्याच्या मोबदल्यामध्ये हजारो यक्ष ध्रुवाने युद्धामध्ये मारली गेली आहेत. ब्रह्मदेवाने ध्रुवाला शांत करण्यासाठी सांगितलं, ध्रुवा, एक भाऊ यांच्याकडून मेला, पण ह्या यक्षांना तो हजारो यक्ष मारलेस, आता युद्ध थांबवावं लागेल. ब्रह्मदेवाने ध्रुवाचा राग शांत केला. ध्रुव पुन्हा आपल्या राज्यामध्ये आला. योग्य वेळ प्रसंगी ध्रुव लोकातून ध्रुवाला नेण्यासाठी विमान आलं गेलंय. विमानावर बसवावं, बसण्याच्या अगोदर ध्रुवाने विमानात बसण्याच्या अगोदर काळावरही पाय ठेवला आणि विमानामध्ये प्रवेश करावा. आणि निघता क्षणी विमान जात असताना ध्रुवाने म्हणावं, थोडं 2 मिनिटं थांबा, कारण जिने मला मार्ग दाखविला भगवंत प्राप्तीचा, ती माझी आई माझ्या सोबत घ्यावी लागेल. पार्षदातील लोकांनी सांगितलं, ध्रुवा, अरे जिच्या पोटी तू जन्म घेतला आहेस ना, ती कशी या मृत्यू लोकामध्ये राहील. पहा, आपल्या विमानाच्या पुढे ते पुढलं विमान चाललंय ना, त्या विमानामध्ये तुझी आई बसलेली आहे. ध्रुव पदावर जावं, त्या लोकांमध्ये वास्तव्य करत असताना ध्रुवाने अजूनही तिथे जाऊन वास्तव्य करावं. मला म्हणायचं आहे, मनु आणि शतरूपा यांच्या वंशाचा वर्णन करत असताना पुढे महर्षी सुकाचार्य राजा परीक्षितीला सांगत असताना म्हणतात,
पुरंजन नावाचा एक राजा आहे, पुरंजन नावाचा व्यक्ती आहे आणि त्याचा अविज्ञात नावाचा मित्र आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनाला उपदेश देण्यासाठी हे पुरंजन आख्यान श्रीमद भागवतामध्ये आलाय. पहा, पुरंजन नावाचा व्यक्ती अविज्ञात नावाच्या मित्राला सोडून सांगितलं, मला अनेक नगरीमध्ये जायचंय, अनेक नगरीमध्ये फिरायचंय. मित्राची आज्ञा घेऊन हा पुरंजन निघालाय. ह्या हेतूचा, ह्या कथेचा कथाभाग भावार्थ मी कथा संपल्यानंतर सांगणार आहे. पहा, अर्थ फार गोड आहे, कथाही फार गोड आहे. हा पुरंजन अविज्ञात नावाच्या मित्राची आज्ञा घेऊन या सगळीकडे सगळी नगर पाहण्यासाठी फिरू लागला. अनेक नगरीचं दर्शन या पुरंजनाने केलं, पण कोण्या नगरीमध्ये ह्याला समाधान नाही राहिलं. कुठे जावं, नगरी पास पडत नाहीये. पण एक वेळेस अशी घटना घडली गेली, त्याला एक नगरी पाहिली. नगरी फार सुंदर आहे. ते नगर, त्या नगरीला नवद्वार आहेत. नवद्वाराच्या नगरीमध्ये यावा पुरंजनाने प्रवेश करावा. राहू लागला त्या नगरीमध्ये. त्या नगरीमध्ये फिरत असताना रममान झालेला हा पुरंजन, त्या पुरंजनाने एक स्त्री पाहिली आणि स्त्री पाहिल्यानंतर त्या स्त्रीच्या पाठीमागे हा पुरंजन राहू लागला. ती स्त्री हसू लागली की हा पुरंजनाने हसावं. ती स्त्री रडू लागली की हा पुरंजनाने रडावं. त्या स्त्रीची रक्षण करण्यासाठी 5 पाण्याचा सर्प त्या स्त्रीचे रक्षण करण्यासाठी होता तिच्या पाठीमागे. या पुरंजनाने त्या स्त्री सोबत राहण्याचा प्रयत्न करावा, स्त्रीला प्रसन्न करून घेण्यासाठी तिच्या सारखं वागण्याचा प्रयत्न करावा. अनेक दिवस गेली, पण स्त्री काय अजून बोलायला तयार नाही झाली. पुरंजनाने त्या स्त्रीला प्रसन्न करण्यासाठी, त्या स्त्रीचं आपल्यावर प्रेम होण्यासाठी अनेक प्रयत्न केले. तिच्यासारखंच राहावं. ती जर पळू लागली ना, ह्याने पळण्याचा प्रयत्न करावा. ती जर नृत्य करत असतील तर ह्यानी नाचण्याचा प्रयत्न करावा. हळूहळू बरेच दिवस झाल्यानंतर त्या स्त्रीच आणि या पुरंजनाची ओळख झाली. दोघे सोबत राहू लागले. कालाची कन्या जरा आली आणि जरा प्रत्येक नगरीमध्ये जाऊन म्हणू लागली, कोणीतरी माझ्यासोबत विवाह करेल का? कोणाची कन्या? कालाची कन्या जरा प्रत्येक जणाला जाऊन म्हणू लागली, माझ्याशी कोणी विवाह करेल का? नगरीमधल्या प्रत्येक नगरीमध्ये जावं तर कोणी ह्या जराला आत्मसात करायला तयार नाहीये. काय करावं? हिने जाऊन एका गंधर्वाला जाऊन सांगितलं की मी नगरीमध्ये प्रत्येकांच्या ठिकाणी जाते, पण मला माझ्याशी विवाह कोण करत नाहीये. जरा नावाच्या कन्येला त्या गंधर्वाने 365 पुरुष दिले आणि 365 कन्या सैनिक म्हणून दिलेत आणि सांगितलं, हे सैन्य घेऊन तू ज्या ज्या नगरीवर आक्रमण करशील ना, ती नगरी तुझी होऊन जाईल. त्या कन्येला बरं वाटायला लागलं, एवढं सैन्य माझ्या पाठीमागं आहे. आणि ती जरा नावाची कन्या प्रत्येक नगरीवर जाऊ लागली आणि आक्रमण करू लागली. एक एक सैन्य ते घेत असताना, नगरीवर आक्रमण करत असताना, ह्या पुरंजन आहे का ज्या नगरीमध्ये वास्तव्य करतोय ना, त्या नगरीमध्ये सुद्धा आक्रमण करू लागले. पाहता पाहता पुरंजन त्या स्त्रीच्या आधीन झाला. स्त्री पाहीन तसं पाहायचं, स्त्री करेन तसं करायचं. पाहता पाहता ही जरा नावाची कन्या जी आहे ना, ती ह्या नगरीवर आक्रमण करू लागली. 5 पाण्याचा सर्प त्या स्त्रीचं रक्षण करण्यासाठी प्रयत्न करू लागला, पण असंख्य सैन्य आहे. एक एक दिवस आक्रमण करावं, पण त्या नगरीवर आक्रमण करत असताना त्या जरा नावाच्या कन्येचा विजय प्राप्त झाला आणि त्या नगरीवर जरा नावाच्या स्त्रीची सत्ता झाली. ज्यावेळेस जरा नावाच्या स्त्रीची त्या नगरीवर सत्ता झाल्यानंतर तो पुरंजनाचा आता ती स्त्री ऐकत नव्हती. पण मरण प्रसंगी त्या स्त्रीचं स्मरण त्या पुरंजनाला राहिलं आणि मरण समय स्मरण राहिल्यामुळे
पुरंजन हा मरण पावला आणि पुढचा जन्म ह्या पुरंजनाला स्त्रीचा प्राप्त झाला. पुढच्या जन्मामध्ये मरण समयाला जो जीव, जो व्यक्ती जो चिंतन करतोय त्या जन्माला जातोय असं भागवत शास्त्र सांगतोय. पुढे सुद्धा कथा भागाच्या माध्यमातून येणार आहे. जन्म झाला आणि पुढच्या जन्मामध्ये ह्या पुरंजनाचा स्त्री झालेल्या एका पुरुषाशी विवाह झाला. पाठीमागचा जन्म विसरून गेला. योग्य वेळेला ज्या पुरुषाशी विवाह झालाय तोही पुरुष मेला आणि त्या पुरुषाच्या चितेवर ही स्त्री ढाय मोकळून रडायला लागली आहे. माझं सर्वस्व तुम्ही आहात, माझं सर्व काय आहे ना तुम्ही आहात, मला अर्ध्या आयुष्यामध्ये तुम्ही सोडून जात आहात. त्यावेळेस हा पुरंजन ज्या अविज्ञात नावाच्या मित्राला आज्ञा घेऊन आला होता ना, त्या ठिकाणी यावं आणि सांगावं, ए पुरंजना का रडत आहेस? त्यावेळेस त्या स्त्रीनं सांगावं, पुरंजन कोणाला म्हणते? मी तर स्त्री आहे. अविज्ञात नावाच्या मित्राला विचारावं, तुम्ही कोण आहात? मी स्त्री आहे. त्यावेळेस अविज्ञात नावाच्या मित्राने सांगावं, अरे मी तुझा मित्र आहे. एकेकाळ तू माझी आज्ञा घेऊन नगरी फिरण्यासाठी निघाला होतास. तू पुरंजन आहेस. एका स्त्रीशी तुझा ओळख झाली. नगरीमध्ये फिरत असताना त्या स्त्रीचं स्मरण तुझ्या जीवनामध्ये राहिलं, म्हणून तुला हा जन्म स्त्रीचा प्राप्त झालाय. ओळख, मूळ कोण आहेस तू, शेवटच्या क्षणी स्मरण व्हावं आणि त्या स्त्रीने त्या अविज्ञात नावाच्या मित्राला ओळखावं. कथाबा काय शिकवतोय महाराज? पुरंजन दुसरा तिसरा कोणी नसून पुरंजन हा जीवात्मा आहे. 9 द्वाराची नगरी दुसरी तिसरी कोणी नसून तुम्ही आम्ही आहोत. हे देह 9 द्वाराची नगरी आहे. 9 द्वाराच्या नगरीचं भ्रम करत असताना हा जीवात्मा एका स्त्रीची नादी लागलाय. ती स्त्री म्हणजे बुद्धी आहे. बुद्धी हसन तसा हा जीव हसतोय. बुद्धी रडली की हा जीव रडतोय. या बुद्धीच्या नादी लागून हा जीवात्मा हा पुरंजन इथेच राहू लागला. कालाची कन्या जरा म्हणजे वृद्ध अवस्था आहे. प्रत्येक व्यक्तीला ही वृद्ध अवस्था येते आहे. कालाची कन्या कोण? जरा नावाची स्त्री ह्या नगरीवर प्रत्येकावर आक्रमण करते आहे. 365 गंधर्वांनी दिलेले सैन्य म्हणजे 365 दिवस आणि 365 रात्र. एक दिवस या शरीरावर आक्रमण करत आहात. एक दिवस आक्रमण करत असलेल्या जरा नावाच्या कन्येचा ह्या नगरीवर विजय प्राप्त होतोय. आणि विजय प्राप्त झाल्यानंतर बुद्धीचा जीवात्मा आता ऐकत नाही. मरण समय आमच्या जीवनामध्ये जे स्मरण राहते ना, श्रीमद भागवताच्या माध्यमातून सखळ मानवी जीवाला उपदेश होण्यासाठी पुरंजन आख्यान सांगितलं. बाबा, ज्या जीवात्म्यापासून तुम्ही आम्ही आलो आहोत ना, एक दिवस आम्हाला तिथे जायचं आहे. पण तुम्ही आम्ही सर्व या बुद्धीच्या नागून, मी माझं सर्वस्व आहे, माझी पत्नी, माझा मुलगा, माझं धन, माझी गाडी, माझा माईक, माझा ग्रंथ, मी म्हणत आम्ही सर्व त्या अविज्ञात नावाच्या मित्राला सोडून या नगरीमध्ये रममान होत आहोत. एक दिवस आम्ही या नगरीमध्ये रममान होत असताना पहा, निश्चित आम्ही मरण प्रसंगी का होईना जे चिंतन जर देवाचं केलं नसेल ना, तर आम्हाला अशी 84 लक्ष येऊन नगर फिरावी लागतील, पण भगवंतापाशी जाता येणार नाही. एक दिवस का होईना जर पहा, आम्ही जर मरण प्रसंगी चिंतन काय करावं. महाराज सहजगतीनं म्हणलं जातं बरं का महाराज, आम्हाला कळालं बरीच दिवस झाले, पण आमच्या कुळामध्ये कोणालाच माळ नाही हो. आता माळ घालाविषयी मला वाटते आहे. पण पाठीमागं केलेलं कृत्य, मला म्हणायचंय पाठीमागं केलेलं पाप संपवण्यासाठी तर माळ आहे, म्हणून तर माळ घातली पाहिजे. मी म्हणेल मरण प्रसंगी जर एखाद्याला असं जरी वाटलं ना, महाराज मी केलेलं कृत्य फार वाईट आहे, आता तरी माळ घालावी, निश्चित माळ घाला. आमच्या जीवनाची कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण मेल्यानंतर लोक म्हणतात बघा, मेल्यानंतर म्हणतात ह्याच्या तोंडामध्ये तुळशीचं पान घाला. जीवनभर कधी ह्याने तुळशीच्या माळीला स्पर्श केला नाही, ह्याच्या तोंडात तुळशीचं पान नका घालू, रुटीचं पान घाला ह्याच्या तोंडात. रूट कळते ना इकडे बापू? हा, रूट कळते ना बाबा? मराठवाड्याकडे रूट म्हणतात, कारण विभागाभागामध्ये शब्द बदल असतो. आमच्या इकडं रुटीचा ती रूट मला वाटते शनिवारी हनुमंतरायाला घातली जाते आहे. हा, त्या रुटीचं पान. हा, आता समजायला कळालं बाकीच्यांना. हनुमंतरायाला ज्या पानाचा हार घातला जातो ना, ती रूट. अजून तीच काय म्हणतात,
रुई का रुई असं आमच्या इकडं रूट म्हणतात. हा, त्या रुटीचा दुसरा एक ठिकाणी उपाय केला जातो बघा. माहितीये का तुम्हाला? पायामध्ये जर काटा मोडला का बाबा, पायामध्ये जर काटा मोडला आणि ते काटा कशानच निघाना गेला की फक्त त्या काट्याचं तोंड मोकळं करायचं, म्हणजे पाय टोकरायचा आणि ते पान तोडायचं आणि पानाला आलेलं जे पांढरं जे दुधासारखं असताना ते त्या पायाला लावायचं. रात्रीमध्ये काटा गळून पडतं, एवढं सामर्थ्य रोटीचं आहे. मला म्हणायचंय जीवनभर आमच्या देहामध्ये जर आम्ही माळीला स्पर्श केला नसेल तर मी म्हणायचं अलीकडच्या काळामध्ये जर आम्हाला देवाचं स्मरण व्हावं असं वाटत असेल तर म्हणून जीवनभरीपर्यंत आम्ही देवाचं चिंतन नामस्मरण केलं पाहिजे, तेव्हा आम्हाला स्मरण प्रसंगी देवाचं चिंतन होईल. म्हणून तर महाराज महर्षी शुकाचार्यांना राजा परीक्षितीने विचारलं होतं, माणसाने मरण समय काय करावं, त्याचं चिंतन आहे. जीवनभर आम्ही त्या प्रभूचं जर चिंतन केलं तर मरण समय देवाचं नाव जर चिंतनाला आलं तर खरंच आमच्या जीवनाचा उद्धार होणार आहे, खरंच आमच्या जीवनाचा उद्धार होणार आहे ना. महाराज पुढे कथाभाग श्रवण करत असताना मनु आणि शतरूपेच्या 4 संतानाचं वर्णन आम्ही पाहिलं. 5वं संतांमध्ये प्रियव्रत आहे. प्रियव्रताच्या ह्यांच्या वंशामध्ये फार मोठमोठी महाराज होऊन गेले. महाराज प्रियव्रताच्या संतांचं वंशाचं वर्णन पाहूया. त्या अगोदर थोडंसं मोठ्या आनंदामध्ये भजन करूया आणि उरलेला कथाभाग पाहूया. जय जय राधा रमण गीदारी गिरधर श्याम बनवारी. जय जय राधा रमण गिरधारी गिरधर श्याम बनवारी. सर्वांनी टाळी. जय 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 राधा रमण गिरधारी गिरधर श्याम बनवारी. जय जय राधा रमण गिरधारी गिरधर श्याम बनवारी.
मन गिरधारी गिरधर श्याम बनवारी जय जय राधारमण गिरधारी गिरधर श्याम बनवारी जय 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 राधारमण गिरधारी गिरधर श्याम बनवारी गिरधर श्याम बनवारी गिरधर श्याम बनवारी गोपाल कृष्ण भगवान जय श्री राधेशा. राधा परम मंगलमय मनो महाराजांच्या वंशाचं वर्णन करत असताना मी काल बोलून गेलो होतो. अशा या मनो महाराजांच्या वंशामध्ये अशी महात्म्य होऊन गेली की भगवत चिंतनामध्ये त्यांचा पूर्व इतिहास आम्ही ऐकावा आणि आम्हाला सुद्धा भगवत प्राप्तीची ओढ लागावी म्हणून महाराजांच्या जीवनाचा फार इतिहास वंशावळीचा सांगितला. आतापर्यंत अनेक अवतार भगवंताने यज्ञ भगवंत म्हणून अवतार मनु महाराजांच्याच वंशामध्ये घेतला. कपिल भगवंताने अवतार इथेच घेतला. दत्तात्रय, दुर्वास ऋषी, चंद्र भगवान असे अनेक अवतार या मनु महाराजांच्या वंशामध्ये झाले. सखळ मानवी जीवाला उपदेश निर्माण व्हावा म्हणून असा एक महान राजा या प्रियव्रताच्या वंशामध्ये जन्माला आला. महर्षी शुकाचार्याने राजा परीक्षितीने प्रश्न विचारावा. शुकदेव, जेणेकरून माझ्या जीवनामध्ये सर्वस्वाचा त्याग घडावा. खरंच मनुष्य जीवन जगत असताना मरण प्रसंगी जर चिंतन ज्या व्यक्तीचं, वस्तूचं, प्राण्याचं जर येत असेल तर खरंच त्या जीवाचा जन्म पुढल्या योनीमध्ये होतोय का हो? आपण सहज म्हणतो बघा, आहे तोपर्यंत मनुष्याचं जीवन जगून घ्या, पुढे कोणी नरक का स्वर्ग पाहिलाय, सहज म्हणून जातो आपण. कारण का, ज्याच्या समोर म्हणतो त्याला काही ज्ञान नाहीये आणि आपणही म्हणतो आपल्यालाही काही ज्ञान नाहीये. मला म्हणायचंय स्वर्ग आहे असा व्यक्ती कोणी स्वर्गाहून जाऊन आलेला नाहीये. बापू, स्वर्ग आहे, स्वर्गाहून परत कोणीच आलेला नाहीये. आणि नरक आहे हे सांगण्यासाठी परत मृत्यू लोकांमध्ये कोणीच आलं नाहीये. पण वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गी चालिलो, न पडेची विषयांना म्हणून उघड बोलिलो. ते मुनी ते संत कुठले आहेत? आम्ही वैकुंठवासी आलो ह्याची कारणाची. कशाला? मनुष्य जीवनामध्ये जीवन जगत असताना आम्हाला त्या भगवत प्राप्तीचा मार्ग दाखवण्यासाठी संतांचा अवतार झाला. ती संत स्वर्गातील आहेत, ते वैकुंठातली आहेत, ते वैकुंठातून जाऊन येत आले आहेत. झाडूया संतांचे मार्ग, अडराणी भरले जग. अडराणामध्ये भरलेल्या जगाला सन्मार्गावर आणण्यासाठी संतांचा अवतार झाला. म्हणून संत हे कुठून आले आहेत? स्वर्गातून, वैकुंठातून आले. त्यांनी वैकुंठ पाहिलाय, त्यांनी स्वर्गही पाहिलाय आणि त्यांना माहिती आहे वैकुंठामध्ये जाण्याचा मार्ग कोणता आहे. म्हणून संत रूप जीवनातील व्यक्तींना आम्ही सानिध्य लाभावं आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर गेल्यानंतर आम्ही मारा स्वर्गावर जाऊ शकतो असा मोकळा मार्ग दाखवणारी संत आहेत. म्हणून असं कधीच म्हणता येणार नाहीये की कोणी स्वर्ग पाहिलाय, कोणी नरक पाहिलाय. नरक पाहणारीही लोक आहेत आणि स्वर्ग पाहणारी आहेत. पण स्वर्ग पाहणारी जाऊन तुम्हा आम्हाला शिकवण्यासाठी आले आहेत. फक्त समजून जावं, आम्हाला हे आलेले असताना हे जाणवत नाही. समजून जावं, ह्या सांगणाऱ्या व्यक्तीचा किंवा आम्हाला अजूनही संगत घडलेली नाही, ह्याच्यापासून फार वेगळा आहोत. आम्हाला 1 रुपयाची 10 रुपये करण्याचं ज्ञान संसार देतोय. काय संसारातून राहून 1 रुपयाचं ज्ञान 10 रुपये कसे करता येतात हे तुम्हाला आम्हाला शिकवायची गरज नाहीये. संसार शिकवायची गरज नाहीये, परमार्थ करायला शिकावा लागतोय. म्हणून महाराज मला गर्व वाटतो, महाराज गौरव महाराज, माऊली महाराज, आम्हा सर्वांना गर्व वाटतो. महाराज आमच्या जीवनातला योग्य काळ आम्ही योग्य ठिकाणी घातला म्हणून आम्ही अशा ठिकाणी आहोत. अभिमाना पूर्वजन्मी आमच्या पूर्वजांनी काहीतरी पुण्य केलेलं असावं. महाराज आमची वय जास्त नाहीये, 28 वर्ष माझा आहे. 21 वर्षाचा गौरव आमच्या सोबत आहे. माऊली महाराज 21 वर्षाचे आहे.
महाराज 22-23 वर्षाचे सामान्य लहान वयामध्ये आम्हाला खरंच मग म्हणून गेले हवे अहो ती माऊली ज्ञानोबरायांच्या सानिध्यामध्ये आम्हाला लवकर खुशीमध्ये घेतलंय. आमच्या माईनं आम्हाला लवकर कवटाळून घेतलंय. आम्हाला अभिमान आहे. पूर्वजली आमच्या पूर्वजांनी काहीतरी पुण्य कमवलेलं असावं म्हणून आम्ही वारकरी म्हणून नामधारक म्हणून जन्माला आलेला असावे. संसार करायला शिकवायची गरज नाहीये, शिकायची गरज नाहीये, पण परमार्थ शिकावा लागतोय. असो मरण प्रसंगी का हो खरंच आम्हाला स्मरण राहिल्यानंतर खरंच येते का ते इतिहास सांगण्यास असताना स्पष्टीकरण मी आधी देतो. कारण का की तुम्हाला हे कळलं पाहिजे मरण प्रसंगावर खरंच आमचा जन्म आहे त्या स्थितीवर होतोय का. म्हणून महाराज प्रियव्रत राजाच्या वंशामध्ये अनेक राजे जन्माला आलेत. या प्रियव्रताच्या वंशामध्ये पुढे नाभिद्र नावाचा राजा जन्माला आला. हार विद्वान आहे. प्रजेचं स्वतःच्या मुलाचं पालन जसं करावं ना तसं प्रजेचं पालन करावं. 12ही महिने पाऊस पडावा. आपण सीझन नुसार फळं खातो बापू. सीझन नुसार सीझन गेलं की फळाचा मोसम संपतो. या राज्यांच्या ह्यांचं एवढं सामर्थ्य एवढं आहे 12ही महिने पाहिजे ते फळ खायला मिळते एवढं त्यांचं सामर्थ्य होत आहे. पुढे यांच्या वंशामध्ये नाभी राजा जन्माला आला आणि ह्याच्याच पोटी साक्षात भगवंताने ऋषभदेव भगवान म्हणून जन्म घेतला. भगवंताने ऋषभदेवाचा अवतार आहे. भागवताच्या माध्यमातून 8वा क्रमांकाचा अवतार हा ऋषभदेवांचा आहे. ऋषभदेवांनी अवतार घेतला आणि महाराज ह्यांच्या अवतार घेतल्यानंतर ह्यांना राजगादीवर बसवलं आणि नाभी राजा भगवंत प्राप्तीसाठी करून वनात निघून गेले आहेत. प्रत्येकाने योग्य वय जे आहे ना राज्य करण्याचं ते राज्य करण्याचं वय झालं की आपल्या मुलाला राजगादीवर बसवावं, सर्व राज्याचा त्याग करावा आणि वनामध्ये जावं. का हो महाराज योग्य काळामध्ये पाहिजे त्या अवस्थेमध्ये तिथपर्यंतच राहावं आणि भगवंत प्राप्तीसाठी निघून जावं. 18 भार वनस्पती फुले फळे ओळखी ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती हे सुख सांडूनिया कासया योग सेविती. महाराज 18 भार वनस्पती आहे. नदी नद्या वडे नाले 12 महिने तुडुंब भरून वाहतात. महाराज ज्या घरी कुलवान स्त्रिया आहेत सामान्य नाही एवढं सुगडगंज संपत्ती असून सुद्धा हे सुख सांडोनिया सर्व सुख राज्याचा त्याग करून कासया योग सेविते. हे राजे कशासाठी योग मार्ग सेवन करण्यासाठी निघून जातात. याचं कारण ह्या देहाचा आलेला फक्त एकमेव उद्देश तो म्हणजे भगवत प्राप्ती आहे. महाराज ऋषभदेवाच्या राज्यामध्ये राज्य शासन करत असताना इंद्राची जयती नावाची कन्या ह्या ऋषभदेवांना देण्यात आली. पहा बापू मी म्हणेल मला बारकाईनं बोलायचं आहे. पहा इंद्राने ऋषभदेवाला किती सामर्थ्यवान आहे म्हणून परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि इंद्राने मेघदेवांना सांगितलं ऋषभदेवाच्या राज्यामध्ये एक थेंबही पाऊस पडायचा नाही. का स्वतःची मुलगी या ऋषभदेवाला देण्यासाठी परीक्षा घेण्याचं ठरवलंय. महाराज स्वतःची मुलगी दुसऱ्याचा स्वाधीन करायच्या अगोदर इंद्राला जर परीक्षा घेऊन द्यायची असेल तर आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये आपली मुलगी कोणाच्या स्वाधीन करायची असेल महाराज म्हटलं जातं बघा कासयाच्या दावणीला बांधलेली गाय एखाद्याच्या स्वाधीन केलेली मुलगी तिथेच राहावं लागतं. कसायाने कसंही त्या गाईला सांभाळू द्या, त्या खुंटीला त्या दावणीला तिला राहावं लागतं. जीवनामध्ये आम्ही नालायक मुलाला जर मुलगी स्वाधीन करून दिली ना महाराज गडगंज संपत असू द्या काही उपयोग नाहीये. न करावं ते व्यसन जर त्या पुरुषाच्या स्वाधीन असतील लाख रुपये महिना कमवू द्या महाराज. पण 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहून जर सुखाची भाकर तुमची मुलगी जर खात असेल ना मला म्हणायचं लाख रुपये महिना आणलेल्या जावयापेक्षा 10 बाय 10च्या खोलीमध्ये देणारी मुलगी कितीही महाराज सुख संपदा असेल व्यसनाच्या हातामध्ये देऊन
क्षणाक्षणाला मेल्यासारखं जीवन जगण्यापेक्षा महाराज या इंद्रदेवाने ऋषभदेवाची परीक्षा घेण्यासाठी ठरवलं. खरंच सामर्थ्यवान आहे का? वर्षभर पाऊस न पडावा असं सांगितलं. महाराज ज्यावेळेस ऋषभदेवांना कळालं इंद्र जाणून बुजून का नाही पाऊस माझ्या राज्यामध्ये पडू देत नाही, पण स्वतःच्या सामर्थ्याने आणि स्वतःच्या भक्तीच्या सामर्थ्याने योगाच्या सामर्थ्याने आपला वर्षभर पाऊस आपल्या राज्यामध्ये पडला. इंद्राने वर्षाने येऊन पाहावं सगळीकडे प्रजा सुखमय आहे, कुठेही काही सुकलेलं नाहीये, आहेत तसे फळं आहेत, आहेत तसे पीक पिकलेलं आहे. नेमकं कारण तरी काय आहे? इंद्राला कळालं की ऋषभदेव हे स्वतः सामर्थ्यवान आहेत. कोणतंही संकट जरी राज्यावर आलं तरी स्वतः निवारण करण्याचं सामर्थ्य या ऋषभदेवामध्ये आहे. स्वतःची मुलगी दिली आणि विवाह लावून दिला. पुढे ह्याच ऋषभ वंशामध्ये यांच्याच पोटी भरत नावाचा राजा जन्माला आला. ऋषभदेवाने भरताच्या स्वाधीन राज्य करून दिलं आणि वनामध्ये जाऊन तपश्चर्या करायला लागले. तपश्चर्या करत असताना फार घोर तपश्चर्या केली आणि स्वतःचा उद्धार करून घेतला. पुढे भरताने सुद्धा असंच करण्याचा प्रयत्न केला, कारण पूर्वजांनी जे केलं का तेच आपणही करावं. आपल्या मुलाला राजसिंहासनावर बसवावं, वनामध्ये जावं आणि तपश्चर्या करावी, सकळ मानवी जीवाला संदेश मिळावा म्हणून हा महर्षी शुक्राचार्याने फार सविस्तराने भरताचं चरित्र तुमच्या आमच्या पुढे ठेवलं. हा भरत राजा सर्व राज्याचा त्याग केला, पण तपश्चर्या करून वनामध्ये जाऊन राहू लागला. स्वतःचा आश्रम तयार केला. आश्रमामध्ये राहत असताना तपश्चर्या करावी, दिवसभर साधना करावी. आणि एक दृश्य या भरताने डोळ्यांनी पाहिलं. एक हरिण स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी धावत आहे आणि त्या हरणाच्या माग वाघ लागलेला आहे शिकार करण्यासाठी. मरणाच्या भीतीने प्राण वाचवावा म्हणून हरणाने धाव घ्यावी आणि माझा भूक भागवण्यासाठी ही शिकार मला मिळावी म्हणून वाघाने पाठीमागं पळावं. एका नदीचा घाट ओलांडण्याचा प्रयत्न त्या हरणाने करावा. ह्या किनाऱ्याहून त्या किनाऱ्यावर उडी मारण्याचं ठरवलं. महाराज ते हरिण हे पोटामध्ये पिलं आहे, गर्भ धारण केलेलं हरिण असावं. ह्या किनाऱ्याहून त्या किनाऱ्यावर उडी मारत असताना भयभीत झालेल्या हरणाच्या पोटातील गर्भ त्या पाण्यामध्ये पडावा आणि तो गर्भ वाहत जावा. ह्या किनाऱ्याहून त्या किनाऱ्यावरून उडी मारली. मरणाच्या भीतीने हरिण पुढे निघून गेलाय. हे दृश्य राजाने पाहिलं. हरणाच्या पोटातील पिलू हे पाण्यामध्ये पडलाय. प्राण जाईल म्हणून त्या पिलाला वाचवण्यासाठी भरत राजाने पाण्यामध्ये प्रवेश करावा आणि त्या पिलाला, त्या पाडसाला, हरणाच्या पिलाला पाडस म्हणतात. तसं अनेक प्राण्यांच्या वेगवेगळी नावं आहेत. अनेक प्राण्यांच्या पिलांना वेगवेगळी नावं आहेत. मेंढीच्या पिलाला कोकरू म्हणतात. गाईच्या वासरू म्हणतात. म्हशीच्या वगारू म्हणतात. तसं हरणाच्या पिलाला काय म्हणतात? पाडस म्हणतात. आणि पिलू कोणाच्या पिलाला म्हणतात? शेळीच्या कोकरू. पण आजकाल पिलू हा शब्द फार वेगवेगळ्या ठिकाणी वापरला जातो. असो, समजलं माझ्यापेक्षा तुम्ही फार ज्ञानिक आहात. जय हो. अध्यक्ष सुद्धा हसले आमचे. ते पाडस पाण्यामध्ये वाहताना पाहावं. राजाने त्या पाडसाला वाचवण्यासाठी प्रयत्न करावा. कारण महाराज वाचवणं वाईट नाही आहे. कारण वाचवावं बापू आणि त्याला आणावं. जन्म देणाऱ्या
पिलाला मरणाच्या भीतीने आई टाकून गेली, परत आई आली नाही आहे. काय करावं म्हणून या राजाने त्या पाडसाला लहानाचं मोठं करण्याचा प्रयत्न केलाय. कुठून तरी कशाचं दूध आणावं, महिना दीड महिना पाजवावं, पुन्हा काहीतरी हराळ खायला लागली की आश्रमाच्या आजूबाजूची हराळ आणावी, त्या पिलाला टाकावी. पण राजा कशासाठी आलाय? भगवत प्राप्तीसाठी आलाय. नामस्मरण करत करत राजाचं जीवन घालवत भगवत प्राप्त करून घ्यायचं आहे. पण त्याच्यासाठी उपाधी लागली आहे, त्या पिलासाठी काहीतरी करायचंय. गडगंज संपत्ती आहे, सर्व राज्य त्याग देऊन आलेला राजा एका पिलावर त्याचं प्रेम जडलाय. सांभाळायला लागला त्याला खाण्यासाठी. सकाळी उठायच्या अगोदर, देवपूजाला बसायच्या अगोदर त्या पाडसाला काहीतरी खायला आणावं, टाकावं, पुन्हा पूजेला बसावं. दुपारच्या वेळेला स्वतःला फळं आणण्याच्या अगोदर त्या पाडसाला आणावेत. सायंकाळच्या वेळेला पुन्हा भजनाला बसावं. 2-4 महिने निघून गेलेले असावेत बापू. पुढे ते पिलू उठून उभा राहायला लागलं, चालायला लागलं. भजन करत असणारा हा राजा चालत असणाऱ्या त्या पिलाला डोळे उघडून पाहायला लागलं. चालायला लांब तर जाणार नाही ना. भजनातून विक्षोभ व्हायला लागला. पुन्हा भजनामध्ये करावं, भजनामध्ये जावं, पुन्हा डोळे उघडून पाहावे, लांब तर जाणार नाही ना. विक्षोभ व्हायला लागला. आणि पुन्हा असं करता करता एक वेळ अशी आली, राजा भजन करायला बसला, पण पिलू आता पळत होतं. आश्रमाला जी बांधलेलं कुंपण आहे ना, त्या कुंपणाच्या बाजूला उडी मारावी आणि पिलांनी ती हिरवळ बघून निघून जावं. त्या भरत राजाने पाहावं, डोळे उघडावे, तर आश्रमामध्ये पाडस दिसत नाहीये, आता हरिण दिसत नाहीये. आश्रमाच्या चारही बाजूने फिरावं, हरिण कुठं गेला असेल, हरिण कुठं गेला असेल, चिंता करायला लागलाय. का? अरे अरण्यामध्ये अनेक प्राणी आहेत. या पिलांनी अजून हे अरण्य पाहिलं नाही. कोणाचा स्वीकार तर होणार तर नाही ना, कुणी खाणार तर नाही ना. अनेक प्राणी आहेत, पण त्या प्राण्याचा आतापर्यंत राजाने विचार केला नाही. पण आता त्या पिलाचा विचार करू लागला. मरेपर्यंत या राजाने त्या पिलाचा विचार करावा. अंतकाळ जवळ आला. भजनाचा तर नाही, देवाचं तर नामस्मरण नाही झालं, पण अंतकाळच्या वेळेला सुद्धा विचार यायला लागला की ते पाडस काय करत असेल. शिकार तर झाली नसेल ना, रात्र झाली तरी पाडस येत नाहीये. दिवस उजडला, दिवसामागून दिवस जाऊ लागले, पण अंतकाळच्या वेळेला सुद्धा स्मरण मात्र फक्त त्या हरणाचं राहिलं. आणि राजाला सुद्धा जन्म त्या हरणाचा प्राप्त झाला. हो जड भरत राजा हरणी गए बागेला. जड भरत राजा हरणी गए बागेला. गाला तो घातला वासनेने, गाला तो घातला वासनेने. जड भरत राजा हरणी गए बागेला. जड भरत राजा हरणी गए बागेला. जड भरत राजा हरणी गर्वा गेला. घाला तो घातला वासनेने. मरण प्रसंगी फक्त चिंतन एकाच गोष्टीचं राहिलं की ते पाडस कुठं गेलेलं असावं. आतापर्यंत मी लहानाचं मोठं करावं, पण मरण प्रसंगी फक्त त्या हरणाचं स्मरण राहिल्यामुळे ज्यावेळेस आम्ही बापू वृंदावन या ठिकाणी शिकत असताना आमच्या गुरुवर्यांनी वृंदावनामध्ये घडलेली घटना सांगितली. वृंदावनामध्ये एक साधू फक्त राधा सोडून कोण्याच देवाचं स्मरण न करावं, अखंड राधा 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 जीवन जगावं, नामस्मरण करावं. फक्त लंगोटी घालून अंगावर कुठलं वस्त्र न घालता जीवनभर लंगोटी घालायची आहे. एकाच पात्रामध्ये जेवायचं आणि एकाच पात्राने पाणी प्यायचं. महाराज, ही एक साधना आहे. एकाच पात्रावर जेवणं आणि त्याच भांड्यानं पाणी पिणं ही एक साधना आहे.
दिवसातून एक प्रदक्षिणा त्या वृंदावनची करायचे. 11 किलोमीटरची वृंदावनाची परिक्रमा आहे. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावं, वृंदावनाची परिक्रमा करावी. पूर्ण जीवन तपश्चर्येमध्ये गेलाय. तपश्चर्येमध्ये झालेल्या जीवनाला शिष्यांना सांगितलं त्यांनी, ऐका, शिष्यांना सांगितलं, मी जर हा देह ठेवला ना तर माझ्या पूजेच्या मूर्ती आहेत ना त्या रडतील. इतकी साधना त्या महात्म्याची. रोज नित्य पूजा करणाऱ्या ज्या मूर्ती आहेत ना, राधेची आणि कृष्णाची मूर्ती त्या महात्म्याच्या नित्य पूजनासाठी होती. सांगितलं, जर कारण माझा हा शेवटचा जन्म आहे, मी हा देह ठेवल्यानंतर मला मुक्ती मिळणार आहे, त्यावेळेस ह्या मूर्ती रडतील. आपल्या शिष्यांना सांगून ठेवलं. एक वेळेस त्या महात्म्याने देह ठेवला. देह ठेवल्यानंतर सगळ्या वृंदावनातील महात्म्यांना सांगितलं, सगळे अंतविधी करण्यासाठी एकत्रित आले. पण एका शिष्याने सांगितलं, आमच्या गुरुने आम्हाला सांगितलं होतं की अंत काळेच्या वेळी हा माझा जन्म अंतिम आहे आणि मी हा देह ठेवल्यानंतर ह्या मूर्तीच्या डोळ्यातून पाणी येईल. शिष्य आतमध्ये जावं पाहावं तर मूर्तीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं नाही आहे. एका महात्म्याला जाऊन सांगावं, आमच्या गुरुनी सांगितलेला शब्द खराच होणार, पण हे काय झालेलं आहे. महाराज मरण समयी त्या महात्म्याने आश्रमामधील झाडाचं एक फळ फायलं होतं. खाटवर पडलेल्या अवस्थेमध्ये ते फळ फावं आणि फक्त जाता जाता एकच वासना निर्माण आली की ते फळ गोड झालं असेल का खावं म्हणून. महात्म्याने सांगितलं, तुमच्या मरण प्रसंगी तुमच्या गुरुने फळ खाण्याची इच्छा केली आहे. ते फळ थोडा त्या फळामध्ये आळी निघेल. ते आळी मेल्यानंतर हा महात्म्याचा उद्धार होईल. मरण प्रसंगी वासना शिल्लक राहिली. शिष्यांनी फळ तोडलं गेलं. फळ फोडलं तर फळामधून आळी निघाली. आळीला मारल्यानंतर महाराज त्या मूर्तीच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. घाम फुटला त्या मूर्तीला. मला सांगायचंय, मरण प्रसंगी जी चिंता, कठोर तपश्चर्या करा, पण मरण समय जर आमची वासना ज्या गोष्टीमध्ये शिल्लक राहील ना, त्या गोष्टीमध्ये आमचा जन्म मात्र होणार आहे. हरणाच्या जन्माला आलेला आहे, पण महाराज जीवनभर खडतर तपश्चर्या केल्यामुळे हरणाच्या योनीमध्ये जन्माला येऊन सुद्धा ह्या राजाला कळलं की माझा जन्म चुकलेला आहे. मग त्याही अवस्थेमध्ये हरणाच्या योनीमध्ये सुद्धा ह्याने खडतर तपश्चर्या केली असं भागवत सांगतंय. हरणाचा जन्म संपला, ह्याला पुढला जन्म प्राप्त झाला. ब्राह्मण कुळामध्ये ह्याने जन्म घ्यावा. ह्याला जडभरत नाव ठेवण्यात आलं. आणि ह्याने सुद्धा आता ह्या जन्मामध्ये कुठल्याही गोष्टीची आसक्ती न राहता फक्त महाराज वेड्याचं सोंग घेऊन राहावं. गायत्री मंत्र सुद्धा ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा शिकला नाही. फक्त मला देवाचं चिंतन करायचं आहे. कारण मी जर उपाधी घेऊन जर जगलो तर मला अजून कशावर तरी आसक्ती निर्माण होईल. न व्हावी म्हणून पुन्हा फक्त वेड्याचं स्वरूप घ्यावं आणि जड भरताने पूर्ण जीवन घालवावं. ह्याचा उद्धार करण्यासाठी एक घटना घडली गेली जीवनामध्ये. नवगण नावाचा राजा आहे का, ह्याची आणि राजाची भेट झाली. हा राजाचा पूर्वजन्मी कोण होता, तर हा राजा, ह्या नवगण नावाचा राजा जो आहे ना, पूर्वजन्मी तो पाडस होता. पाडसामुळे जन्म कशाचा झाला, तर त्याचा उद्धार करण्यासाठी पूर्वजन्मात तोच पाडस राजा म्हणून जन्माला आला. आणि हा भरत राजा, ह्याच्या पालखीला खांदेकरी कमी पडत असल्यामुळे जड भरताला जुंपण्यात आलं. आणि जड भरत महाराज पायाखालची किडे मरू नयेत म्हणून पाय कमी जास्त अंतरावर टाकत असताना तो पालखीमध्ये बसलेला राजाला वाटायला लागलं की हा नीट चलत नाही, म्हणून काहीतरी ह्याच्यावर शासन करावं. तर महाराज स्वतःचं ज्ञान प्रगट करण्यासाठी जड भरताने सांगितलं, हे राजा, कोणत्या हेतूने तू बोलत आहास? राजा असशील तू, पण प्रत्येकाला ह्या जीवनामध्ये यायचं असेल तर आपला हा जीवन फक्त भगवंत प्राप्तीसाठी आहे. दोघांच्या संवादामध्ये ह्यांना उपदेश झाला आणि जड भरताने त्या जन्मामध्ये येऊन स्वतःचा उद्धार करून घेतला. कथाभागाच्या माध्यमातून सांगायचा मुद्दा असा आहे, मनुष्य जीवनामध्ये जीवन जगत असताना मरण समय जर आमची जी वासना ज्या गोष्टीच्या क्षणावर राहिली
तर त्या जीवनीमध्ये आमचा जन्म होतोय. महाराज आम्हाला समजलो, आमच्या मरण अंतकाळापर्यंत जर आमची जी गोष्ट जी वासना आमच्या क्षणावर राहिली असताना आमचा उद्धार होणार नाही. पुढे महर्षी शुकाचार्य राजा परीक्षिताला हे सर्व कथाभाग सांगत असताना महाराज, प्रत्येक मनुष्य जीवन प्रत्येक कर्म करत असताना त्या कर्माचं फळ काय आहे हा प्रश्न विचारल्यानंतर राजा परीक्षितीला महर्षी शुकाचार्य सांगतात, राजन ऐक, भगवंताने 28 प्रकारची नरक निर्माण केली आहेत. केलेली असू द्या, आम्ही एखाद्या जीवाचा अपमान केलेला असू द्या, एखाद्या जीवाची न करावं ते कृत्य केलेलं असू द्या, एखाद्या अतिथीचा अपमान जरी आम्ही केला तरी, एखाद्या जीवाचा आम्ही अपराध जरी केला तरी त्या दोषातला प्रायश्चित्त घेण्यासाठी आम्हाला नरकामध्ये जावं लागतंय. फार सूक्ष्म पद्धतीने 28 प्रकारच्या नरकाचं वर्णन राजा परीक्षितीला महर्षी शुकाचार्याने सांगितलं. राजा परीक्षितीला आता भयभीतता वाटायला लागली आहे, भीती वाटायला लागली आहे. कारण का? सुखदेव, 28 प्रकारची नरक जर देवानी मनुष्य योनीमध्ये जन्माला आलेल्या जीवानी केलेल्या कृत्याचं पाप प्रायश्चित्त करण्यासाठी जर या नरकामध्ये यावं लागत असेल ना, माझ्या जीवनामध्ये खूप अपराध मी केले आहेत, असा एखादा उपाय सांगा ना, जेणेकरून 28 प्रकारच्या नरकाचं दर्शनही मला न व्हावं. खूप सोपा उपाय सांगितला महर्षी शुकाचार्याने राजा परीक्षितीला. बापू, खूप सोपा उपाय. का? 28 प्रकारच्या नरकाचं वर्णन ह्या कानाने राजा परीक्षितीने ऐकल्यानंतर भीती वाटायला लागली. सुखदेव, सखळ मानवी जीवाचं जीवन जगत असताना प्रत्येकाकडून अनेक अपराध होतील हो. असा एखादा उपाय सांगा ना, ह्या नरकाला येणं तर लांबच, पण ह्या नरकाचं दर्शनही ह्या डोळ्यानं न व्हावं, डोळ्यानं हे नरकही न फावेत, असा एखादा उपाय सांगा ना. 28 प्रकारच्या नरकाचं दर्शन न होणारा उपाय माझ्या महर्षी शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला सांगितला. इतका सोपा उपाय आहे बाबा, मी तुम्हाला आव्हान करतो, सगळ्यांना आव्हान करतो, एवढा सोपा उपाय सांगितला तरी तुम्ही आम्ही करणार नाहीत महाराज. खूप सोपा उपाय आहे. कारण आमच्या जीवनामध्ये जर आम्हाला 28 प्रकारची नरक बघायची नसतील, 28 काय नागरिकाचं दर्शन जरी डोळ्याने पाहायची नसेल ना, तर आम्ही तो जर उपाय केला, कुठं जायची गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा, सुख येतो घरा नारायण, त्यासाठी काय करावं लागेल, ठाईच बैसोनी कराय कचेत, आवडी अनंत आळवावा. कोणता अनंत आळवावो? राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. महाराज खूप अवघड सांगितलं, हे सोडून काही बी सांगा. कारण सर्व काळ आम्ही एवढं राम कृष्ण हरी विठ्ठल केशव 5 नाही आम्हाला वेळ महाराज. महर्षी शुकाचार्याने याच्याही अलीकडे येऊन एखादा उपाय या शिव शुकशास्त्रामध्ये सांगितला, श्रीमद भागवत कथेत सांगितला. राजन ऐक, 28 प्रकारच्या नरकाचं दर्शन जर मी आव्हान करतोय तुम्हाला बापू, मी सांगू नाही, तुम्ही करणार नाही, तरी मला माझं कर्तव्य आहे, मला सांगायचं आहे. ज्याला जमेल त्यांनी केला तर खूप सोपा उपाय आहे. आधी स्पष्टीकरण करून सांगतो. महर्षी शुकाचार्य राजा परीक्षितीला म्हणतात, राजन तू प्रश्न विचारला तो फार गोड आहे. 28 प्रकारचं नुसतं वर्णन ऐकून जर तुला दर्शन घ्यायचं नसेल ना, तर ऐक ना, एक उपाय फार सोपा आहे. ऐक, आजाबिल नावाचा ब्राह्मण आहे. ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेला हा व्यक्ती आहे. स्वतःच्या जीवनामध्ये बाप हा पंचक्रोशी मधील प्रचंड ज्ञानी आहे. त्रिकाल संध्या त्याच्या वडिलांनी करावी. पंचक्रोशी मधील विद्वानतेला हात कोणी ना धरावा एवढा ज्ञानी हा अजामेळाचे वडील आहे. अजामेळाने वडिलांच्या पूजेसाठी साहित्य आणण्यासाठी, फुलं आणण्यासाठी, फळं आणण्यासाठी वनामध्ये जावं. काही ठिकाणी असं सांगितलं जातं, काही ठिकाणी अजामेळ हा भिक्षा मागण्यासाठी गेला, असं वर्णन आलेलं आहे. मला म्हणायचंय,
फुलं आणण्यासाठी गेला आणि फुलं आणण्यासाठी गेला, पण जाताना एक दृश्य पाहिलं. स्वानंद शिकनिवासी सद्गुरू जोग महाराज संस्थेमध्ये शिकत असताना शांतीब्रह्म कुरेकर बाबांच्या पाठाला श्रवण करत असताना बाबांनी सांगितलं, असा भेद आहे म्हणे, ज्या वेळेस विठ्ठलपंत गृहस्थ आश्रमाचा त्याग केला आणि विठ्ठलपंत गृहस्थ आश्रम सोडून गेल्यानंतर रुक्मिणी माथेने त्या सुवर्ण पिंपळाला 1.25 प्रदक्षिणा मारल्या. किती? 1.25 प्रदक्षिणा मारल्या आणि 1.25 प्रदक्षिणेचं फळ म्हणजे विठ्ठलपंत पुन्हा संसार आश्रमामध्ये आले आहेत. आणि एके ठिकाणी असं सांगितलं जातं की पिंपळाला न प्रदक्षिणा मारता तुळशीला 1.25 प्रदक्षिणा मारल्या आणि त्याच्या फळ वापस आलाय. बाबांनी दिलेलं उत्तर फार गोड आहे. बाबांनी सांगितलं, पिंपळाला 1.25 प्रदक्षिणा मारल्या, त्या तुळशीला 1.25 प्रदक्षिणा मारल्या. याचा सिद्धांत जर स्पष्ट करायचा असेल तो पिंपळाच्याच वृक्षापाशी तुळशीचं वृक्ष उगवलं होतं. पिंपळाला प्रदक्षिणा मारत मारत तुळशीला 1.25 प्रदक्षिणा झाल्या आणि तुळशीला प्रदक्षिणा मारत मारत सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा मारल्या. सांगायचा मुद्दा आहे, आमचा संप्रदाय हा श्रद्धेचा आहे, अंधश्रद्धेचा नाही. बरं, आमचा संप्रदाय हा श्रद्धेचा आहे. आमचा संप्रदाय अंधश्रद्धेचा नाहीये. वारकरी संप्रदाय जादू टोनावर विश्वास ठेवत नाहीये. कारण महाराज असं काही ठिकाणी म्हणलं जातं की नवसानी पुत्र होतात. नवस केल्यानंतर माझ्या तुकोबरांनी याचं खंडन केलं. नवसे पुत्र होती तरी का करणे लागे पती. नवसानी जर पुत्र झाली असती तर पती करण्याची गरज नाहीये. तुकोबरांनी सांगितलं, बाबा श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका. आजकालचा समाज जर पाहिला तर अंधश्रद्धेकडे फार वळलाय महाराज. अहो, अज्ञानी लोक जाऊ द्या, ह्यात नवल नाहीये, सुशिक्षित लोक जातात. बापू, अहो डिग्री प्राप्त झालेल्या लोकांनी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवा. आमच्यासारखी वेडे भाबळे 12वी नापास बरे. मी 12वी नापास आहे म्हणून माझी आई म्हणजे आळंदीला जाय, तिकडं काहीतरी दिवा लाव म्हणली, ह्याचा एक कामाचा नाही. खरं वस्तुस्थिती आहे बाबा. माझी आईनं, मी 12वीला कमी मार्क पडल्यामुळे आईनं मला आळंदीला पाठवलं. जन्म देणारी आईनं मला आळंदीला कमी मार्क म्हणून पाठवलं आणि जगाची आई असणारी त्या माऊलीच्या कुशीमध्ये येऊन जावं तर महाराज मला इथपर्यंत आणून पोहोचलं. कारण सामान्य नाही, मनुष्य जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर एकदा तरी त्या आळंदीला जा आणि माऊली ज्ञानोबरायला तुमचं दुःख सांगा. महाराज, एका पशुच्या रेड्याला बोलवण्याचं सामर्थ्य त्या ज्ञानोबरायमध्ये आहे ना. तुमच्या आणि आम्हाला बोलवण्यासाठी आणि भगवत प्राप्तीचा मार्ग दाखवण्यासाठी का नाही आहे? हो कितीकच वैभव हे घडविल आईन, किती कला लावलं हिताला ज्ञानाबाई ग माझ्या सुद्धा धरकी हाताला. ज्ञानाबाई ग माझ्या सुद्धा धरकी हाताला. कितीकच वैभव घडविल आईन, कितीकच वैभव घडविल आईन, किती कला लावलं हिताला. हो किती कला लावलं हिताला. ज्ञानाबाई ग माझ्या सुद्धा धरकी हाताला. ज्ञानाबाई ग माझ्या सुद्धा धरकी हाताला. हे धरकी हाताला ज्ञानाबाई धरकी हाताला. हे धरकी हाताला ज्ञानाबाई धरकी हाताला. गौरव महाराज गोड वाटतं का? कारण ह्यांचं अध्यक्षांचं राधा
त्या माऊली ज्ञानोबरायांच्या समाधीवर जावा आणि स्पर्श करावा. कामनाला महाराज ते मार्ग दाखवल्याशिवाय राहणार नाही असं मला म्हणायचं आहे. अंधश्रद्धेपाशी मी इथे होतो. श्रद्धेवर विश्वास, अंधश्रद्धेवर नाही आहे. म्हणजे मला म्हणायचं पिंपळाला प्रदक्षिणा मारल्या, त्या तुळशीला प्रदक्षिणा मारल्या, 1.25 लाख प्रदक्षिणा मारल्या आणि माझ्या आई साहेबांना त्या साधनेचं फळ प्राप्त झालं. म्हणून तर आम्हाला 4 महात्मे महाराज पाहायला मिळाली. 4 महात्मे मिळाली नसती या जगाला. त्या काळच्या लोकांनी माझ्या त्या लहान बालकांना त्रास देण्याचा प्रयत्न करावा नाही काय महाराज, केलाच. महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, विष्णूचा अवतार म्हणून जन्माला आलेला तो महात्मा विषयांतर होईल. कथा भागाला फार वेळ कमी आहे. असं अजामिळ हा भिक्षा मागण्यासाठी गेला. फुलं आणण्यासाठी वडिलांच्या पूजेला फळ आणि फुलं पुरवण्यासाठी गेला आणि जात असताना एक दृश्य पाहिलं. न पाहावं ते दृश्य पाहिलं. त्या दृश्यामध्ये ते रममान झाला. राहत असताना अनेक दिवस निघून गेले आहेत. घरी धर्मपत्नी आहे, पण पाहिलेल्या दृश्याच्या स्त्रीसोबत राहू लागला. राहता राहता अजामिळाने अनेक वेश्या एकत्र केल्या आणि घरी घेऊन आला. पंचकृषीमध्ये सर्वांनी बापाचा जय जयकार ज्ञानाच्या माध्यमातून, साधनेच्या माध्यमातून करावं. बापांनी घर सोडून जावं. धर्मपत्नीला हानमार करू लागला. वेश्यांना घरामध्ये ठेवलं. धर्मपत्नी निघून गेली आहे. आता आणलेल्या वेश्यांना पोट भरण्यासाठी धन तर लागतंय ना. न करावं ते कृत्य करावं असं सांगितलं जातं. कुत्र्याचं सुद्धा मांस भिक्षेने करावं इतक्या खालच्या विचारांपर्यंत आजा मिळाला. मी नाहीये महापातकी चांडाळ, मी नाही म्हणत, संतांनी म्हणावं महापातकी चांडाळ उद्धरीला आजा मिळ. महापातकी संतांनी नाव ठेवावेत. संतांनी कोणालाही नाव नाही ठेवलं बाबा. महाराज अनेक ग्रंथ निर्माण केली, अनेक गाथे निर्माण केली, पण वंशावळीच्या एकाही पूर्वजाचं नाव गाथ्यामध्ये किंवा ज्ञानेश्वरीमध्ये आढळत नाही. जगद्गुरु तुकोबरांनी 4,500 अभंग लिहिली, पण पूर्वजांच्या एकाचंही नाव तुम्हाला गाथ्यामध्ये दिसणार नाहीये. मला म्हणायचंय जगद्गुरु तुकोबरांच्या महात्म्याच्या मुखातून महापातकी चांडाळ हा शब्द येत असेल तर मला म्हणायचंय जगामध्ये असं कोणतंच पाप शिल्लक नाही राहिलं करायचं तितकं पाप हे अजामिळाने केलं असेल. इतक्या टोकाचं पाप केलाय. महापातक म्हणजे पाप करून जो पाप करणाऱ्या ठिकाणी जो अध्यक्षपद प्राप्त होत असलेलं असावं ते पद हे असावं. अति टोकाचं पाप केलाय. एक वेळीची घटना अशी घडली गेली. काही संन्यासी त्या नगरीमध्ये आले आहेत. वाट्यावर बसणाऱ्या लोकांनी विचारलं एखाद्या नामधारकाचं घर तुम्ही आम्हाला सांगा ना. वट्यावर बसणाऱ्या एखाद्या नामधारकाचं तुम्ही आम्हाला घर सांगा ना. वट्यावर बसणाऱ्या लोकांनी आजामिळाच्या घराकडे बोट केला आणि सांगितलं ते नामधारकाचं घर आहे, तुम्ही तिथे जाऊन खा. महाराज वट्यावर बसलेली माणसं कधीच कोणाला चांगलं मार्गदर्शन करत नाही. मी म्हणेल समुद्रामध्ये कितीही साखर टाका गोड होणार नाही. गाढवाला कितीही तीर्था ठिकाणी आंघोळ घाला उकिरड्यावर लोळल्याशिवाय राहणार नाही. आणि स्वतःची कितीही एखाद्यावर उपकार करा आणि उपकार पूर्ण झाल्यानंतर लायकी दाखवल्याशिवाय राहणार नाही. मनुष्य जीवनाची पराकाष्ठा आहे. पहा आजामिळ आणि अटोकाचं काम करत असताना जावं आणि दारामध्ये जाऊन संन्याशांनी भिक्षा मागावी. माम भवती भिक्षाम देही.
माम भवती भिक्षाम दे. घरामध्ये असलेल्या एका स्त्रीनं बाहेर यावं, सांगावं कोण आहात तुम्ही. त्यांनी सांगितलं आम्ही संन्यासी आहोत. कोरडी शिदा घरातून घ्यायची, तुमच्या दारामध्ये शिजवायची आणि शिजवल्यानंतर ती शिदा खाऊन आम्ही आमच्या मार्गाला निघून जातो आहोत. तर घरातल्या स्त्रीनं, घरातल्या वेश्येनं थोडंसं धान्य आणून द्यावं, संन्याशाला द्यावं. संन्याशानं 3 दगडाची चूल मांडावी, तिथं शिजवावं आणि पंगत बसावी, आपलं अन्न ग्रहण करावं. मदिरा पिऊन आलेल्या अवस्थेमध्ये अजामिळ येतोय. पाहिलं माझ्या दारामध्ये कोणही संन्यासी आहे. जोपर्यंत जेवण होत आहे तोपर्यंत काही न बोलला, दाराच्या वठ्यावर बसला. जेवण पूर्ण झालं, तृप्तीचा ढेकर देऊन संन्याशांनी असं ठरवलं, ज्या अर्थी आपण ह्याच्या घरचं अन्न खाल्लंय तर खाल्ले ते ह्याचं कल्याण केल्याशिवाय आपल्याला जाता येणार नाहीये. हातामध्ये कमंडलू घेतला, दंडक घेतला आणि अजामिळाला जाता जाता त्या व्यक्तीने, संन्याशांनी म्हणावं तुझ्या घरचं जेवण आम्ही केलंय, प्रसाद ग्रहण केलाय, जाता जाता दक्षिणाही द्यावी. अजामिळाने म्हणावं तुमच्या जवळच्या वस्तूच मी घेतल्या नाही, हीच मोठी दक्षिणा समजा, निघून जा. तुमच्या हातामधला कमंडलू आहे, तुमच्या हातामधला दंडक आहे, ह्या वस्तूच मी तुमच्या घेतल्या नाही, हीच मोठी दक्षिणा समजा, चालते व्हा. हे बाळा, ही दक्षिणा नाहीये. आई, ज्या माऊलींच्या हातामधून आम्हाला प्रसाद दिला ती गर्भवती आहे, तिला मुलगा होणार आहे. आमची एकच इच्छा आहे, मुलगा झाल्यानंतर त्या मुलाचं नाव तू नारायण ठेव. संन्यासाचा संवाद आतमधल्या स्त्रीने ऐकला. संन्यासी निघून गेले. योग्य वेळेला त्या मुलीला मुलगा प्राप्त झाला. मुलगा झाला आणि मुलगा झाल्यानंतर काय नाव ठेवावं सांगितल्यानंतर तिनं सांगितलं ह्या मुलाचं नाव काय ठेवायचं आहे, नारायण नाव ठेवायचंय. त्यावेळेस अजामिळाचं वयाचं 85 वर्ष चालू होतं. 85व्या वर्षी अजामिळाला मुलगा झाला. नारायण नाव ठेवल्यानंतर त्या अजामिळाने प्रत्येक वेळेस म्हणावं नारायण कुठे गेला, नारायण जेवला का, नारायणाने जेवण केलं का, नारायणाने खाल्लं का, नारायणाचे आंघोळ झाले का, नारायणाने शी केली का, नारायण झोपला का, नारायण उठला का, नारायण भुक्याच आहे का, नारायण 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 म्हणत म्हणत 85 वर्षाचा काळ अजामिळाचा निघून गेला. का वृद्ध अवस्थेमध्ये झालेल्या मुलगा म्हणून अति प्रेम त्या मुलावर असल्यामुळे उठता बसता नारायण कुठे, नारायण जेवला का, बाहेर जायचं असले चल नारायण, खेळायला जातोय नारायण नारायण, सावली ते नारायण 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 म्हणत म्हणत मरण प्रसंग आहे अजामिळाचा जवळ आला. आणि बाजूवर पडलेल्या अजामिळ यमदूत नेण्यासाठी जवळ यावे. आतापर्यंत अशा अवस्थेमध्ये यमदूत मी पाहिली नाहीये. कोणी विचित्र माणसं असावी म्हणून बेंबीच्या दट्टापासून ते शिंडीच्या देटापर्यंत मोठ्याने आपल्या मुलाला हाक मारावी, हे नारायणा. महाराज मुलाला हाक मारली गेली, पण त्या संकटातून सोडवण्यासाठी त्या नारायणाचे पार्षद त्या अजामिळाच्या बाजूपाशी उभा राहिले. आणि यमदूतामध्ये आणि विष्णुदूतांमध्ये संवाद सुरू झाला की हे गिराईक आमचं आहे. यमदूतांनी म्हणावं पूर्ण जीवनभर यांनी पाप केलाय, पूर्ण जीवनभर यांनी पाप केलाय आणि तुम्ही ह्या क्षणाला म्हणता. त्यांनी सांगावं अरे मरण प्रसंगी ह्यांनी नारायण नावाचा जप केलाय म्हणून ह्याचा उद्धार आहे. मरण प्रसंगी काय नारायण नावाचा जप केलाय. त्यांनी म्हणावं हा नारायण तुमचा नाही आहे, ह्याच्या मुलाचं नाव नारायण म्हणून सांगितलं. विष्णुदूतांनी सांगितलं ह्याचा मुलगा आधी आहे का आमचा नारायण आधी आहे. आमचा नारायण आदी आहे. मरण प्रसंगी त्या अजामिळाने मुलाच्या नावाने नारायण नावाचा जप करावा आणि त्याचा उद्धार व्हावा म्हणून संतांनी म्हणलं महापातकी चांडाळ उद्धरीला अजामिळ नामासाठी आपुल्या. फक्त मरण प्रसंगी देवाचं नाव घेतलं आणि त्या अजामिळाचा उद्धार झाला. मला तुम्हाला सर्वांना प्रश्न विचारायचा आहे, महाराज अजामिळा इतकं पाप तर आम्ही केलं नाही आहे. इथं बसलेल्या मंडपातील सर्वांना आव्हान आहे, खरंच सांगा केलं असेल आम्ही पाप, पण अजामिळा इतकं पाप आम्ही नाही केलं. मला म्हणायचं आहे अजामिळा इतकं केलेलं पाप स्वतःच्या मुलाचं नाव नारायण ठेवून त्याचा उद्धार होत असेल तर मग आमचा का न व्हावा.
आमचाही उद्धार होईल ना महाराज. मग त्याच्यासाठी आम्हालाही आमच्या मुलांची नावं देवाची ठेवावं लागतील ना. काय हा उपाय सगळ्या सोपा. मी सांगितलं होतं की इथं बसलेल्या सर्वांना माझं खुलं आव्हान आहे. इतका सोपा उपाय, इतका सोपा उपाय तुम्ही आम्ही करणार नाहीत काय? आमच्या संततीचं नाव जर देवाचं ठेवून जर आमचा उद्धार होत असेल तर आम्ही का न ठेवावं बापू? कारण करणार नाहीत. कारण मला म्हणायचंय आपली वेळ निघून गेली आहे. कारण आपण इथं बसलेले सगळेजण आपल्याला नातू प्राप्त झाले. नातवाचं नाव ठेवण्याचा अधिकार आम्हाला नाही राहिला. मग आम्ही कसं नातवाचं नाव ठेवावं? आमच्या मुलांची नावं ठेवली आम्ही महाराज, नावं ठेवली आहे. मी म्हणतो सतत सांगत असतो. कारण 1900 मध्ये ज्यांचा ज्यांचा जन्म झाला त्यांचं जास्तीत जास्त संख्येनं देवाची नावं पाहायला मिळतात महाराज. सर्वे करून पहा. तुमच्या लेवलची जी जी माणसं आहेत ना, तुमचे मित्र असतील तर त्यांची नावं पाहून पहा. जी 2000 किंवा 2005च्या नंतर जी पिढी जन्माला आली का त्यांचे महाराज 99% देवाची नावं नाही. किती टक्के? ह्याचा अर्थ समजून घ्यायचा. कालाय तस्मे नमहा. कलीला प्रारंभ झालेला आहे. नामस्मरणाची संख्या फार कमी झाली आहे. आजामेळाचा संततीचा मुलाचं नाव ठेवून उद्धार होतोय तर आम्ही ठेवलं पाहिजे. ठेवण्याचं कारण कुठंतरी आमचं पाप आडवं येतंय महाराज. मी सतत सांगत असतो. आमच्या शेजारी एक मुलगी झाली महाराज, तिचं नाव ढमी ठेवलं. काय ढमी? त्यांच्या मी चरणाला हात लावला. म्हणलं कोणत्या ग्रंथात हे नाव वाचलं सांगा बरं. म्हणलं पमी नाव ऐकलं बाबा, पण ढमी अजून नाव नाही ऐकलं. बबल्या आताची नाव महाराज असो, विषांतर करायचं नाहीये. मला म्हणायचंय आमच्या जीवनामध्ये सहज गतीनं जर उद्धार करायचा असेल तर सहज गतीनं उद्धार व्हायचा असेल तर आमच्या संततीचं नाव जरी ठेवलं तर जाऊ द्या. नाही संततीचं नाव ठेवता आलं तुम्ही व्यास गादीहून सांगतो महाराज आमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. नाही आमच्या घरी आम्हाला संततीचं नाव ठेवता आलं तर आम्ही आमच्या घरी एखादी 4 व्हीलर घ्यावी, एखादी 2 व्हीलर घ्यावी आणि त्या 2 व्हीलरला एखाद्या देवाच्या नावाने संबोधित करावं. महाराज देवाच्या नावाने संबोधित केल्यानंतर तिच्यावर ज्या ज्या वेळेस आम्हाला प्रवास करायचा आहे काय महाराज, एखादी 2 व्हीलर जर घेतली ना आणि 2 व्हीलरचं नाव उदाहरणार्थ राधा जर ठेवलं तर बघा नामस्मरण कसं होईल महाराज. राधेवर खेडला जायचंय, राधेवर दूध घालायला जायचंय, राधा पंक्चर झाली, राधेची चाबी कुठे, राधेवर कनेर सरला जायचंय, राधा 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 म्हणत म्हणतही आमचं नामस्मरण निघून जाईल महाराज. मला म्हणायचं तरी आमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार. अशाही अर्थाने करा म्हणून विटाई किटाई कृष्णाई कानाई काही म्हणा, फक्त नामस्मरण करा कशाही माध्यमातून. म्हणून तर इतक्या सोप्या भाषेत सांगितलं न लगती साया. कसंही करा फक्त नामस्मरण करा, नामस्मरण करा. अशा माध्यमातून महर्षी शुकाचार्यांनी सांगितलं हे राजन 28 प्रकारच्या नरकाला तुला जर जायचं नसेल तर मनुष्य जीवनामध्ये जगत असताना जर कशाही माध्यमातून जर नामस्मरण घडलं तर मी तुला प्राचीन इतिहास सांगतो. तो हा इतिहास आहे. मला म्हणायचंय महाराज इतक्या सामान्य ह्याच्यामध्ये हा आजामेळाचं काय आहे हो महाराज. आजामेळाचं पूर्वचरित्र जर पाहायचं झालं ना, हा कोण आहे आजामेळ थोडक्यामध्ये सांगतो आणि कथा भागाला थांबा घेतो महाराज. पूर्वजन्मी हा आजामेळ हा नागा साधू आहे. कोण? नागा साधू आहे. नागा साधूची दीक्षा घेतली महाराज. नागा साधूची दीक्षा घेणं फार अवघड आहे, सोपं नाही. ब्रह्मचार्याची दीक्षा घेणं फार सोपं आहे. वारकरी संप्रदायामध्ये तुम्हाला वारकरी म्हणून जर जगायचं असेल एखाद्या गुरुकडून माळ घालावी आणि गुरुकडून मंत्र घ्यावा. तुम्हाला दीक्षा दिल्याचं वारकरी झाल्याचं मानलं जातं महाराज. नागा साधूची जर दीक्षा घ्यायची म्हणलं तर 12 वर्ष स्मशानभूमीमध्ये वास्तव्य करावं लागतं. किती वर्ष? 12 वर्ष नागा साधूला स्मशानभूमीमध्ये वास्तव्य करावं लागतं आणि रोज नवीन चितेची राख ह्या देहाला लागून साधना करावी लागते. किती? रोज नवीन चितेची राख. आंघोळ स्नान करून यायचं, जटा सोडायच्या, स्नान करून यायचं. 12 वर्ष रोज नवीन चितेची राख लावायची, दिवसभर साधना करायची, दुसऱ्या दिवशी उठायचं, लावलेली राख पुन्हा स्नान करायची.
12 वर्ष साधना केल्यानंतर नागा साधूची दीक्षा दिली जाते. नागा साधूला असं वाटलं जीवनामध्ये आपण आल्यानंतर हिमालयाची प्रदक्षिणा करावी. कशाची? हिमालयाची प्रदक्षिणा करण्यासाठी नागा साधू निघाला. आणि त्याच प्रदक्षिणेच्या वाटेवर प्रचंड ज्ञानी असणारा एक व्यक्ती, डोळ्यानं दिसत नाहीये पण मनामध्ये इच्छा आहे की मला हिमालयाची प्रदक्षिणा करायची आहे. आमच्या जीवनामध्ये उद्धार करायचा असेल तर महाराज अनेक ठिकाणच्या प्रदक्षिणा आपल्याला करता येतात. तुमच्या जवळ पंचकृषी मधील फार जवळ आळंदी आहे. आळंदीला नुसतं दर्शन करून नका थांबू, आळंदीची प्रदक्षिणा करा महाराज, फार मोठं पुण्य आहे. आळंदीच्या 3 प्रदक्षिणा केल्यानंतर पंढरपूरची 1 प्रदक्षिणा केल्याचं पुण्य मिळत आहे. किती? पंढरपूरची 1 प्रदक्षिणा केल्याचं पुण्य मिळत आहे. आणि पंढरपूरची 3 प्रदक्षिणा केल्यानंतर ब्रह्मगिरीची 1 प्रदक्षिणा केल्याचं पुण्य मिळत आहे. आणि ब्रह्मगिरीच्या 3 प्रदक्षिणा केल्यानंतर 1 पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं फळ पुण्य मिळत आहे. म्हणून महाराज निसतत नाही, त्या ब्रह्मगिरीचं महात्म्य वर्णन करत असताना इतकं मोठं सांगितलं, निस्ती डोळ्यानं जरी ब्रह्मगिरी जर पाहिली ना महाराज, नामा मने प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना, दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही यमपुरी. म्हणजे यमपुरीचं दर्शनच नाही, यमाच्याच गावाला जायचं नाही, फक्त एकदा तरी काय करा, ती डोळ्यानं त्र्यंबकेश्वरची ब्रह्मगिरी पहा. इतकं सामर्थ्य आहे. महाराज जर आम्हाला कैलासावर जर राहायचं असेल तर कुशावरती करिता स्नान. जर कुशावर्तावर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एकदा स्नान केलं ना, कैलासावर राहण्याचं पुण्य प्राप्त, अधिकार प्राप्त तुम्हाला होतोय. म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही तीर्थ ठिकाणी गेलो पाहिजे. पण असं उलट झाले महाराज, तीर्थ ठिकाणी सगळे जातात, दर्शन होणं की न होणं, पण आपल्या घरच्यांना आणि वस्तीवरल्यांना मी दर्शन केलंय हे कळण्यासाठी फक्त पाव किलो लाह्या आणि महाराज 250 ग्रॅम पेढा एवढं जरी घेऊन आले तरी घरच्यांना एवढं सांगायचं, पण महाराज आम्ही केलेल्या किती पुण्य केलंय ते टिपून ठेवलंय, ते टिपून ठेवलं राहणार आहे. मी सांगतो, असं वाटायला लागलं की हिमालयाची प्रदक्षिणा माझ्या जीवनामध्ये घडावी. डोळ्याने दिसत नाहीये, पण मुलगाही नाहीये, पत्नी नाही, पण मुलगी मात्र आहे. वयामध्ये आलेल्या मुलीला बापाने इच्छा प्रकट करावी, दिदे अगं मी कधी माझा अंत होईल मला सांगता येणार नाहीये, पण हिमालयाची प्रदक्षिणा करायची असं मला वाटतंय, सांग ना काय करावं. बाबा तुम्हाला इच्छा आहे ना हिमालयाची प्रदक्षिणा करायची आहे, मी तुम्हाला हिमालयाची प्रदक्षिणा करते. मग महाराज हिमालयाची प्रदक्षिणा करण्यासाठी त्या मुलीनं आपल्या बापाला हिमालयाकडे न्यावं. एक काठी मुलीच्या हाताने, एक टोक मुलीनं धरावं, एक टोक बापाने धरावं, दोघांनी हिमालयाची प्रदक्षिणा करावी. हिमालयामध्ये बर्फ आहे, फार थंडी आहे. जो नागा साधू हिमालयाची प्रदक्षिणा करण्यासाठी गेला होता ना, थंडीच्या अवस्थेमध्ये मूर्छित पडला, प्राण जाईन या अवस्थेमध्ये गारट्यामध्ये खाली रस्त्यावरच पडला. त्याच रस्त्याने जात असताना सायंकाळची वेळ असावी, त्या मुलीच्या पायाला कशाचा तरी स्पर्श व्हावा. मुलगी पुढे निघून गेली, काठीला धरलेल्या बापाच्या पायाला स्पर्श झाला आणि बापाने सांगितलं कोणीतरी पुरुष पडलेला असावा. अंधारामध्ये कोण आहे मुले म्हणून मुलीला पाहायला सांगितलं. मुलीनं पाहिलं, बाबा याच्याकडे पाहिलं तर हा नागा साधू आहे असं वाटतंय. कशावरून? कारण महाराज साधूच्या नागा साधून ज्यांनी दीक्षा घेतली ना, त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ नसते आहे, त्यांच्या जटेमध्ये फक्त तुळशीचा एक मणी बांधलेला राहतो. असे काही लक्षणे आहेत. कोपीन घातलेली नाहीये, हा नागा साधू आहे. बाबा मला असं वाटतं हिमालयाची प्रदक्षिणा करण्यासाठी यांनी निघावं. बर काय झालेलं असावं म्हणून बापाने त्याचा हात हातामध्ये धरावा त्या अंध व्यक्तीने आणि नाडी तपासावी सांगितलं. ह्याच्या शरीरामध्ये जास्त थंडी आहे म्हणून हा मूर्छित अवस्थेमध्ये पडलाय, ह्याला सध्या गरमीची अवस्था, गरमीची गरज आहे. बाबा काय करावं लागेल? अग्नी पेटवण्यासाठी काही नाहीये. बापानं सांगितलं
माझ्या अंगावर उपरणं आहे, माझ्या अंगावर उपरणं ह्याच्यावर टाकावं, थोडीशी गरमी होईल, सकाळपर्यंत हा जिवंत राहील आणि ऊन पडल्यानंतर याला जाग येईल. त्यावेळेस त्या मुलीनं सांगितलं, बाबा तुमचं वय झालेलं आहे, तुमच्या अंगावरली शार जर ह्याच्या अंगावर टाकावे तर तुम्हाला थंडी लागल ना, तुम्हाला ही अवस्था प्राप्त होईल. मग माझ्या अंगावर जी ओढणी आहे ती ह्याच्या अंगावर टाकावी आणि एकाच ओढणीच्या सायाने मी ह्याच्याजवळ शयन करते माझ्या गर्मीने, आणि ह्या ओढणीच्या गर्मीने ह्याची थंडी नाहीशी होईल, याला सकाळी जाग येईल. महाराज परोपकार करणाऱ्या त्या मुलीनं अंगावरली ओढणी त्या साधूच्या अंगावर टाकावी आणि त्याच्याजवळ गरमी यावी या हेतूने रात्र काढावी. थोडीशी गरमी आल्यानंतर त्या साधूला जाग यावी आणि पाहावं तर माझी तपश्चर्या भंग करण्यासाठी ही मुलगी माझ्याजवळ झोपलेली आहे, असा मनामध्ये विचार यावा. कमंडलोमध्ये पाणी घ्यावा आणि अधिमंत्रित करून सांगावं, माझ्या तपश्चर्याला भंग करण्यासाठी ह्या मुलीनं दोष केलाय, पुढल्या जन्मी वेश्या म्हणून जन्माला यायची शाप दिला आणि संन्यासी निघून गेला. बापाच्या कानावर शब्द पडल्याने बापानं सांगितलं, मुलीला उठवावं, उठ. परोपकार करण्यासाठी दोष साधूपाशी गरमी यावी म्हणून केलेलं कृत्य आहे ना, त्या साधूने तुला शाप दिलाय, काही दोष नसताना तुला पुढल्या जन्मी वेश्या व्हावं लागेल असा शाप दिलाय ना. तर महाराज रागाच्या भरामध्ये बापाला तिथंच ठेवले गेले आणि ताड 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 चालत चालत जिथपर्यंत नागा साधू गेला तिथपर्यंत ह्यांनी जावं आणि सांगावं. नागा साधूला हाक मारली आणि सांगितलं, मला माहिती आहे तू कोण आहेस, कठोर तपश्चर्या केलेली आहेस, तू दिलेला शाप करा होईल. मी मला या हिमालयाला साक्षी म्हणून सांगते, ज्या अर्थी तुम्हाला पुढल्या जन्मी वेश्या होईन असा शाप दिलास ना, त्या वेश्येचा समागम सुद्धा तुलाच करावा लागेल, हा शाप मी तुला देते. महाराज त्या मुलीनं दिलेला शाप त्या नागासाधूला, ते नागासाधू पुढल्या जन्मी अजामिळ झाला. ती स्त्री पुढल्या जन्मी त्याचा उद्धार करण्यासाठी झाली की केलेल्या पूर्वजन्मामध्ये त्या हिमालयाच्या प्रदक्षिणेचं फळ ह्या जन्मी उदयाला आलं. कोण संतांच्या माध्यमातून. म्हणून समजून जावं, आमच्या जीवनामध्ये कधी जर संत सानिध्य जर लाभलं ना तर समजून जावं पूर्वजन्मी आम्ही तरी काहीतरी पुण्य केलेलं असावं, म्हणून या जन्मी आम्हाला संतांचं सानिध्य लाभलंय. पूर्वजन्मी आम्ही काहीतरी पुण्य केलेलं असावं म्हणून आम्हाला एखाद्या वारकऱ्याचे सानिध्य लाभलंय. पूर्वजन्मी आम्ही काहीतरी पुण्य केलेलं असावं म्हणून आम्हाला आळंदीला जावंसं असं वाटतंय. म्हणून महाराज आमच्या जीवनामध्ये साधना करणं फार महत्वाचं आहे. म्हणून तर सांगितलं, जव हे सगळं सिद्ध आहे. कुठपर्यंत सगळं सिद्ध आहे. काय महाराज, तुमच्याकडे प्रॉपर्टी बंगला असून काही महत्वाचं नाहीये, पण जोपर्यंत तुमच्याजवळ शरीर संपत्ती आहे ना तोपर्यंत तुमचं सर्व काही आहे. कारण का, आता जर तुम्हाला सकाळी जरी उठून वाटलं ना मला ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करायची, बापू तुम्हाला करता येईल, पण तुमच्यासोबत बसलेले बाबा तुम्हाला करता येणार नाही. का, जवळ सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपुले सोहित पाय. तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्रेला जायला चुकू नको. गाडी बंगला काय कमवायचं ते इथंच राहणार आहे. म्हणून महाराज आज इन्स्टाच्या माध्यमातून एक रील पाहिला, मित्राला आव्हान करण्यासाठी म्हणते बघा, मित्र ट्रिप काढण्यासाठी उत्साही होतात पण काही मित्र घर सोडण्यासाठी उत्साही होत नाही. समजून जावं, काहीतरी पुण्य आडवं यायलेलं असावं म्हणून तुम्हाला तीर्था ठिकाणी जाता येत नाहीये. काही वेळेस असंही होतं बापू, 4-5 जणांनी 4-5 महिलेने पंढरपूरला दर्शनाला जावं, दर्शनाला जाईपर्यंत पुण्य होतं, पण काही जणीचे विचार बदलतात बाई आणि दर्शनाला लईच बारी लांब आहे. एक जणीचे असे उद्गार आले की समजून जायचं हिचं पाप आडवं यायला लागलंय. तिचा विचार करायचा नाही, तिला एक सांगायचं, तू आमच्या पिशव्या सांभाळ, आम्ही बारीला जातो. पिशव्या सांभाळायला ठेवायची, पण तिचं ऐकून लईच गर्दी म्हणून वापस नाही यायचं. जर तुम्ही आम्ही पंढरपूरला जाऊन त्या पांडुरंगाचं दर्शन न करता वापस आलो तर समजून जावं पांडुरंगाचा दर्शनाचा योग आमच्या जीवनात नसावा. नसला तरी तो योग आणण्याचं सामर्थ्य तुमच्या आमच्या विचारामध्ये आहे. असो महाराज, आज सर्वात मोठा पर्व काळ आहे. आज सर्वात मोठा पर्व काळ आहे. काय आहे? नृसिंह जयंती. आणि मला आज तिथपर्यंत पोहोचायचं होतं कारण नृसिंह भगवंताचा अवतार सांगायचा होता,
पण वेळेच्या अभावी आज नृसिंह भगवंताचं फक्त आपल्याला चित्रीकरण छबीच्या रूपातून पाहायचंय, ते दर्शन घ्यायचंय. मी त्या दिवशी सांगितलं होतं मालिकांमध्ये इतिहास सांगून थोडासा भाग शिल्लक ठेवतोय. आज आपल्याला उत्तरार्ध पाहायचं आहे. उद्या काय होणार आहे ते चरित्र, ते थोडं नृसिंह भगवंताचं पाहायचंय. महाराज मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर काहीतरी उपास सांगितले करायचे. पहा, ऐका ना मावल्या हो, फक्त महाराज उपास महत्वाचे आहे ते सांगतो आणि आता भाग थांबवतो. महाराज वैष्णवाच्या यादीमध्ये आम्हाला बसायचं असेल, सोपं सांगितलं, मुखाने जर नामस्मरण केलं तर आमचा उद्धार होणार आहे. पण उपवास केल्यानंतर आम्हाला सुद्धा मुक्ती मिळते. 29 उपाय वारकरी संप्रदायामध्ये सांगितले. किती? 20+9 वैष्णव या शाब्दिक उच्चारामध्ये वैष्णव व्याख्या लपलेली आहे. 20+9 जो व्यक्ती उपास करतोय ना त्याला वैष्णव म्हणलं गेलाय. माझ्या वारकरी संप्रदायामध्ये 29 उपवास सांगितले, त्याच्यापेक्षा 5 उपवास अति महत्वाचे सांगितले. थांबा 2 मिनिटं थांबा. 5 उपवास अति महत्वाचे सांगितले. ते 5 उपवास कोणते ऐका ना. पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती रामनवमी, वामन जयंती जन्माष्टमी आणि उत्तम उत्तम शिवरात्री. हे 5 उपवास कोणते? नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी आणि महाशिवरात्री. हे पर्व विशेष भागवत धर्मामधली 5 पर्व आहेत. आणि त्या 5 पर्वापैकी आज एक नृसिंह जयंतीचं फार विशाल पर्व आहे. महाराज हे उपवास कसे करावे लागतात? एकादशी प्रमाणे हे उपवास करावे लागतात. ही सांगितलेली 5 आणि प्रत्येक पंधरवाडी एक एकादश येते आहे. म्हणजे महिन्यातून 30 दिवस, पंधरवाडीतून एक एकादश, महिन्याला किती? 2 एकादशी. 12 महिन्याच्या 24 अधिक 5 29, 20+9 वैष्णवाच्या यादीमध्ये आम्हाला जर बसायचं असेल ना, म्हणून वर्षातून हे 29 उपवास करणं फार महत्वाचं आहे. जर हे 29 उपवास जर आपण केले नसतील तर समजून जा आम्ही वैष्णव नाही आहे. आणि या उपवासाचा व्रत विधी ज्यावेळेस अंबरीश राजाचे कथाभाग आपल्याला उद्या पाहायचा आहे, त्यावेळेस एकादशी व्रत कसं करावं याचं पुष्टीकरण मी उद्या सांगेन. आजच्या कथाभागाला इथेच थांबूया आणि थोडं